राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ विश्वोग्र बृहस्पति पंचताने स्मरे नित्यवेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता तुझी तुझेवा श्री रुक्मिणीवरा पांडुरंगाय नमः। पुंडलिकावते हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। देव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमो नमः। लक्ष्मण गेला रामापाशी सीता एकली गुंफेशी। रावणाला त्याची संधीशी सीते पाशी भिक्षु वेश। ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत कथेचं अनुसंधान। कालच्या अध्यायामध्ये भगवान श्रीरामचंद्राकडे लक्ष्मणजी गेले, सीतेनं पाठवलं। गेल्यानंतर ना इकडं आश्रमाच्या ठिकाणी पंचवटिकेमध्ये सीता एकटी राहिली। आश्रमाच्या ठिकाणी एकटी राहिल्यानंतर ना तेवढ्या वेळामध्ये लंकापती राजा रावण भिक्षुकाचा वेश दारामध्ये येत असतो ना मागण्यासाठी, त्या असणाऱ्या भिक्षुकाचा वेश त्यानं धारण केला, आश्रमामध्ये आला। गुंफेन तथा श्रीराम लक्ष्मण शून्य मंदिरे गेले स्वानाय देवी आला दशनन सीता हरण कार्यार्थी। आणि सीता हरण करण्यासाठी रावण कसा आला? नाथ महाराजांनी उदाहरण दिलं, घरामध्ये कुणीच नसावं आणि कुणी नसल्यावर एखादं कुत्र घरामध्ये घुसतं, तशा पद्धतीने राजा रावण तसं कुत्रा घरामध्ये घुसतं, आतमध्ये मालक नसताना तसा आश्रमामध्ये राम आणि लक्ष्मण नसताना राजा रावण घुसू पाहू लागला। सीता गर्भ जन्मे जन्मली नाही, सीता देईचा विदेई तिचे हरण करावया पायी आला लवलाई लंकानाथ। आणि सीतेचं हरण करण्यासाठी रावण आला। जी सीता गर्भामध्ये जन्मलेली नाही, आपण पाहिलंय आयोनी संभव सीतेचा जन्म आहे। शेतीमध्ये तिचा जन्म झाला, जमिनीमध्ये पेटी पुरलेली होती, तिच्यामध्ये तिचा जन्म झाला। जनक राजाला ती पेटी भेटली। गर्भ जन्माला स्पर्श न केलेली ती सीता अशी असणारी आयोनी संभव सीतेचा जन्म, जी गर्भ जन्मामध्ये जन्मलीच नाही, विधेय अवस्थेमध्ये वर्तन करणारी ती सीता, तिचं हरण करायला रावण आला। सीता हरण करो म्हणता मुळीच भीक लागली लंकानाथ। चौपालवी आली आता अंगी अशुभता बाणली। सीतेचं हरण करायला ज्या वेळेस रावण निघाला किंवा मनामध्ये विचार आला, त्याच वेळेस रावणाला भीक लागली। रावणाचं वैभव तेव्हाच संपलं जेव्हा हातामध्ये भिकेची झोळी घेतली, तेव्हा राजा रावणाचं ऐश्वर्य संपलं, भिकारी झाला, भिक्षुक वेश धारण केला असं सांगतात। 14 चौकड्यांचे राज्य लक्षण ते गेले न लागत क्षण। भिकारी झाला पण सीता हरण करू म्हणताय। ज्यावेळेस सीतेचं हरण करण्याचा विचार आला, त्याच वेळेस 14 चौकड्याचं राज्य केलं महाराज। एवढं ऐश्वर्य राजा रावणाचं होतं, सोन्याची लंका होती, सगळं ऐश्वर्य मातीत गेलं, स्वतः भिकारी झाला। फक्त दुसऱ्याच्या स्त्रीला पळवून आणू हा विचार मनामध्ये आल्याबरोबर भीक लागली, सगळं ऐश्वर्य संपलं
महाराज सांगतात सीतेचा आश्रमध्ये कथा बेने पळाली राजवैभवता भिक्षेने वरील लंकानाथाईचे सामर्थ्य सीतेचे दुर्धराय. सीतेमध्ये एवढं सामर्थ्य आहे. अहो तिचा आश्रम पाहिला आणि आश्रम पाहिल्याबरोबर राजवैभव पळून गेलं रावणापासून आणि भिकेनं राजा रावणाबरोबर लग्न केलं, त्याला वरून घेतलं भिकेनं. सगळं ऐश्वर्य संपलं, भिकारी झाला. एवढी ताकद स्त्रीमध्ये असते. वळचणी अभिला सीता लाविली भीक लंकेच सीताने दिया हे देखाय राक्षस मारविला एका एका लंका निषेध जाळीला. आणि ज्यावेळी सीतेला घेऊन जावं असा विचार मनामध्ये आला तेव्हाच भीक लागली, राजवैभव गेला. आणि ज्यावेळेस सीता लंकेला घेऊन जाईल तेव्हा एक एक राक्षस मारणार आहे, शोधून शोधून राक्षस मारणार आहे, पाताळातली सुद्धा राक्षस संपणार आहे आणि त्याची असणारी सगळी लंका जाळून राख होईल. ही अवस्था पुढे होईल. माझी दीपकरी ठेविता ते तत्काळी जाळी देवी राक्षसा कुळी करील होळी क्षणामध्ये. एखादा बारीक दिवा आपण ठेवलेला असावा वळसणीमध्ये आणि तीच दिवा हळू संपूर्ण घर पेटवण्याची ताकद त्या दिव्यामध्ये असते. म्हणून माऊली सांगतायत दीपकालिका दाकुटी महातेजाते प्रगटी. दिवा लहान असतो पण त्याला लहान म्हणायचं नाही. तसं सीता लंकेला गेल्याबरोबर संपूर्ण लंकेची होळी संपूर्ण लंका जाळून टाकीला असं सांगतात. सीता कामधेनो निर्जाळीला देवी सीता हरणी रावण कुळ निर्जळनो राक्षसाई. त्या सहस्त्र अर्जुनानं कामधेनूचा अभिलाष केला. कामधेनूच्या अभिलाषापोटी ब्रह्महत्या डोक्यावरती बसला, महाराजाला विनाकारण मारलं, स्त्रीच्या अंगावरती घाव केले आणि त्याच्या बदल्यामध्ये परशुरामानं 1000 हात तोडून त्याला मारून टाकलं. ही कामधेनू अभिलाषीचा परिणाम आहे. तसंच सीतेचा अभिलाष रावणानं केला, कुळासहित सगळी राक्षस मरते. सीता पाहू जात जाणाय पळाली त्याची अंग बनाय भिक्षु रूपातीन दीनवदन भिक्षार्थे. ज्यावेळेस सीतेला पाहण्याचा विचार केला, कारण ती परस्त्री आहे, तिच्यामध्ये पतिव्रतेचं सामर्थ्य आहे. ज्यावेळेस तिला पाहण्याचा विचार रावणानं केला, सीतेच्या सामर्थ्यापुढं रावणाची ताकद पळाली. रावणाची जी शक्ती होती अंगामधली, धैर्य वीर्य यश कीर्ती सगळं पळून गेलं. दीन वदन मलिन रावणाचा चेहरा दिसू लागला. स्वयंवरीची तात देखता जाणार रावण झाला ते अपमान येत्याची तपात पूर्ण निजापमान भिक्षुकत्व. ज्यावेळेस रावणानं पहिल्यांदा सीतेला लग्नामध्ये पाहिलं, मांडवामध्ये जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच रावणाचा अपमान झाला. धनुष्य छातीवरती घेऊन 4 लोकांमध्ये पडला. आणि दुसऱ्यांदा आज आश्रमामध्ये पाहिलं, पंचवटीच्या ठिकाणी पाहिल्याबरोबर भीक लागली, भिक्षाची जोडी हातामध्ये आली असं सांगतात. बाप सीतेचे विंदान द्रटीने गांजीला रावण आपली आपण दे अपमान दीनवदन भिक्षार्थी. सीतेचं तेवढं सामर्थ्य आहे, तिच्यामध्ये लाघव आहे. रावणानं सीतेला 2 वेळा पाहिलं पण दोनदाही अपमान झाला. पहिल्यांदा लग्नामध्ये 4 चौघात तोंडावरती धनुष्य घेऊन छाताडावरती पडला. आता फक्त सीतेला पाहिलं पंचवटीच्या ठिकाणी हातामध्ये भिकेची झोळी आली, दीनवदन झाला, अंगातली ताकद पळून गेली. हे सीतेचं सामर्थ्य आहे. रावणा सन्निपात सीतेचा संपूर्ण नकळे शुभाशुवची नाही भिक्षु वेशात दहीन दीनवदन भिक्षार्थी. रावणाला सीतेचा सन्निपात होता म्हणजे बदल तिथं सीताच दिसू लागली.
त्या नकटीनं वर्णन केल्यापासून. त्याला तहान लागना, झोप लागना, भूक लागना, कोणतंही कार्य करताना सीता दिसू लागली. आणि सीतेचा सन्निपात असल्यामुळं सीतेला घेऊन जात असताना, तिला पळवून नेताना शुभ आणि अशुभाचा विचार रावणाकडे नाही. आपण काय करायलोय, आपण जे करायलो ते आपल्याला शोभतही का, याचाही विचार रावणाला नाहीये. दृष्टीनेच सीतेने रावणाला त्रास दिला. रावणा सन्निपात सीतेचा संपूर्ण नकळे शुभाशुभ चिन्ह षण्मासिक सन्निपात रावणाशी झाला येत सीता विलासी निश्चित निजात्मघात सकुळेशी. 6 महिने सीतेचा सन्निपात रावणाला होणार आहे. रावणाला सीता स्पर्श सुद्धा करणार नाही. पण 6 महिन्यामध्ये जी राक्षसाच्या कुळाला अंत व्हायला सुरुवात होणार आहे, जेव्हापासून सीता लंकेमध्ये आणले तेव्हापासून रावणाचं वाटोळ व्हायला सुरूच. सीता आणि त्या लंकेत तै होनी उठले अति उत्पात. जेव्हा सीता लंकेला नेले तेव्हापासून लंकेमध्ये काही घडायला सुरुवात होत. आणि येणाऱ्या 6 महिन्यामध्ये कुळासहित रावण मरेल असं सांगतात. ऐशी युक्ती रावण धरुणी विच्युत व संपूर्ण करोनी नारायण स्मरण आला पण श्रवणी. आणि अशा पद्धतीने रावणानं सीतेचा त्या भिक्षुकाचा वेश धारण केला. पहिलं जी राजवैभव होतं सगळं सोडून दिलं, रथ लांब ठेवला, सगळं मुकुट वगैरे सगळं गायब केलं. आणि एखादा भिकारी जसा असतो, भिक्षुकाचा अंगामध्ये झोळी, तसा वेश धारण केला आणि सीतेच्या आश्रमाच्या जवळ आला. सीता लेखता गोरडी रावणाची कुंडली दृष्टी पूर्ण विलास झाला पोटी हाती गोमटी रमकांताई. आणि सीतेला रावणानं पाहिलं, अत्यंत सुंदर आहे, अहो साक्षात लक्ष्मीच आहे. आणि अत्यंत सुंदर असणारी गोमटी असणारी ती सीता रावणानं पाहिली. पाहिल्याबरोबर संपूर्ण अभिलाष सीतेचा वाटू लागला. रावणाच्या डोळ्याला सीतेचं स्वरूप आवडू लागलं. स्वरूप रूप्याती सगुण रूपरेखा गुण लावण्य सर्व अवयव सुखैक गण सुख निधान जानकी. आणि सीतेचं सर्व अवयव पायाच्या अंगठ्यापासून डोक्याच्या केसापर्यंत अत्यंत सुंदर असणारी ती सीता होती. लावण्य रूप होती. जसा लावण्याचा दिवा असावा तसे अत्यंत प्रकाशमान होत, स्वतःच तेज होत. गवगवीत असणारी सीता रावण पाहू लागला. केवळ लावण्याची पुतळी निकळ सौंदर्याची ओतली बरवेपणाशी तळली सीता शोभली सुखरूपाई. आणि लावण्याची ठेव म्हणजे सीता होती. अत्यंत सुंदर शोभिवंत लावण्याचा गाभा असावा त्या पद्धतीने. जगामध्ये जेवढं बरवेपणा आहे तो सुद्धा सीतेपुढे थंड पडेल, त्याची सुद्धा फिकीपणा येईल, एवढी सुंदर सीता रावणाला दिसू लागले. सीता सौंदर्य निवाले नयन विचारला भूकता नाही कोणी सुखावले निजवन नवनिधान जानकी. आणि सीतेला पाहिल्याबरोबर रावण सगळं विसरला, ताण भूक विसरला, स्वतःला विसरून गेला. एवढा गवगवीत अत्यंत सुंदर आणि गोमटी सीता रावण पाहू लागला. सीतेची होता दृष्टी भेटी भेटीचा आनंद कोटी जनी योग सुख संतुष्टी आनंद सृष्टी असे नाही. आणि सीतेला पाहिल्यानंतर ना रावणाला बाकीचं काहीच आवडलं महाराज. सीतेला पाहिल्यानंतर जो आनंद आहे त्या आनंदापेक्षा दुसरा आनंदच रावणाला वाटना गेला. एवढी सुंदर सीता डोळ्याला आवडले. या सौंदर्याची बोली कदा काळीन ऐकिली सीता घवघवीत देखील भुलाय पडली इंद्रिया. आणि रावणानं विचार केला, अशी असणारी सीता अत्यंत सुंदर आहे आणि एवढी सुंदर असेल असं कधी विचारही केला नव्हता. अशा असणाऱ्या सुंदर सीतेला पाहिलं आणि रावणाच्या सर्व इंद्रियाला भुली पडले. देवी गंधर्वी तुरेश्वरी त्याईन पावतीची तरी रंग उर्वशी किन्नरी जनखाग्रीन सरती.
मग रावणानं पाहिला, विचार केला, सीता एवढी सुंदर आहे की जगामध्ये ह्या सीतेसारखी दुसरी स्त्रीच नसेल. देवी आहे, गंधर्वी आहे, अप्सरा आहेत स्वर्गातल्या, त्या सगळ्या आहे सीते. त्या अप्सरांची बरोबरी सीतेच्या पायाच्या नखावर सुद्धा करता येत नाही, एवढी सुंदर सीता दिसू लागल्या. दैत्य दाराणी दानवी सरीन पार्वती मानवी सावित्रीन पवईची पदवी सर्वावयवी सुख रूप. सगळ्या अवयवामध्ये सुख देणारी ती सीता होती. अहो, सीतेची बरोबरी जगामध्ये कुणीच करू शकत नाही. देव, दानव, गण, गंधर्व, मानव, अप्सरा, सावित्री, देवी, पद्मिनी, नागिनी यांच्यापेक्षा सुद्धा अत्यंत सुंदर सीता दिसू लागल्या. पद्मिनी नारी अति विख्यात सरीन पवती वन देवता कांता हिची स्वरूपता त्या नाही. आणि एवढी सुंदर असणारी ती सीता आहे. पद्मिनी आहे, पुन्हा सावित्री आहे. त्यांच्या बरोबरीला सीतेच्या नखा एवढी सुद्धा त्यांच्या बरोबर येत नाही. पुन्हा हरिहर कांता आहे. लक्ष्मी असेल, पार्वती असेल, सावित्री असेल, त्यांच्या सुद्धा पेक्षा सुंदर सीता दिसू लागले. मंगळी येते कायशी देवी खद्य सूर्यापाशी सीता लावण्याची राशी सीमा रूपाशी न करव्या. अहो, या सीतेच्या स्वरूपा पुढे जर विचार केला तर मंदोदरी खद्योत आहे. सूर्यापुढे दिवा लावावा, त्या सूर्याचा उजेड जसा प्रकाशमान असतो, सूर्यापुढे दिवा चालत नाही, तसं ह्या सीते पुढे मंदोदरी खद्योत आहे. कुणीच या सीतेची बरोबरी करू शकत नाही. सीतेचं वर्णनच करायला येत नाही असं सांगतात. अमृत प्रायची बोली ऐकता पिऊच्या पडली भुली परमहंस नय चाली वेडावली मनबुद्धी. सीतेला पाहिल्यानंतर सीतेची बोली बोलणं अत्यंत सुंदर होतं. अमृताला सुद्धा फिकीपणा येईल एवढं सुंदर बोलणं त्या सीतेचं होतं. आणि ती असणारी सीता अत्यंत सुंदर त्या ठिकाणी रावण पाहू लागला. अंगी कुपती चंद्र किरण चुकही गगन सुकुमार है करू करणे विकार मनोहर जानकी. सीतेचं अंग, शरीर एवढं सुकुमार आहे की त्या शरीरामध्ये चंद्राची किरण सुद्धा खुपतील. चरणाची किरणांचा सुद्धा त्रास या सीतेला होईल. एवढी सुकुमार सीता आहे, एवढं सौंदर्य या सीतेपाशी आहे. रावण बोलू लागला. आणि कत्रिया मनोहर कवी वर्णिती तुझी मात्र आहे बरी सीता मनोहर साचार मग किंकर केल्या. रावण विचार करू लागला. अनेक कवीश्वर आहेत जगामध्ये ज्यांनी स्त्रियांचं वर्णन आपापल्या बुद्धिमत्तेनुसार केलेलं आहे, पण ह्या स्त्रियेचं, ह्या सीतेचं वर्णनच करता येत नाही. ह्या सीतेला पाहिल्याबरोबर मला त्या सीतेचा दास करून ठेवला, तिचं नौकर करून ठेवला. रावण बोलू लागला. हिंडता सकाळ दृष्टी ऐशी देखील नाही दृष्टी ईशी झाली भोग भेटी सुख संतुष्टी संध्याय. रावण विचार करू लागला. एवढी सुंदर सीता आहे, मी जगाच्या पातळीवरती स्वर्ग, मृत्यू, पाताळ तिन्ही लोकांमध्ये फिरलो, अनेक स्त्रिया पाहिल्या, पण सगळ्यामध्ये या स्थितीची बराबरी कुठंच होत नाही. अत्यंत सुंदर सीता आहे. विचार करू लागला. सीता सुख भोग संतुष्टी याशी कंटका टाळे ना सृष्टी भाग्य असली ललाटी सीता घोरटी तैला भ्याय. आणि एवढी सुंदर सीता जर आपल्याला मिळाली तर आपण भाग्यवान आहे. भाग्यवानालाच सीता मिळेल, कारण आपलं जर भाग्य कपाळामध्ये असेल तर आपल्याला सीता मिळेल. एवढं सुंदर सीता वर्णन करू लागले. जरी स्वयंवरी धनुष्य उतरते तरी तै सीता करीती माते वरी ती माते आहे. धनुष्य भवले मज भवते सामर्थ्य ते न चले ह्याची. रावणाला सीतेला पाहिल्याबरोबर पाठीमागचं आठवलं. ज्या वेळेस आपण ह्या सीतेच्या लग्नामध्ये गेलो होतो तेव्हा जर मला धनुष्य उचललं असतं
तर तेव्हा 4 लोकांमध्ये मी सीतेबरोबर लग्न केलं असतं. आज भिकाऱ्याचा वेश घेऊन यायची गरज लागली नसती. तेव्हाच सीतेबरोबर लग्न केलं असतं आणि आनंदाने वाजत गाजत लंकेला आलो असतो. पण काय करावं, त्या धनुष्यापुढे माझी ताकद चालली नाही. ताई आहे अति साकडी सीता एकलिवनी निर्वडी श्रीरामाची पडया उडी माझी नरडी मुरडीला. रावण विचार करू लागला, आता सीता एकटी आहे आणि एकटी आहे तोपर्यंत आपलं कार्य साधावं. जर राम इथं आला तर रामापुढे आपलं काही चालत नाही. आपला नरड्याचा घोटच ते राम येतोय. त्या रामापुढे आपली ताकद चालत नाही. राम महागारी येईपर्यंत आपण सीता न्यावी विचार करू लागला. नवचे सीतेशी श्रीरामाचा धाक मानसी चळणी हरवय सीतेशी भिक्षु भावेशी बोलत. आणि रावणाचं असं झालं होतं की सीतेपुढे सामर्थ्य चालत नाही आणि रामचंद्राची भीती होती. त्याच्यामुळं राम लांब गेलेला आहे. तोपर्यंत भिक्षुकाचा वेश धारण केला. सीतेला सोडून जाणं आपल्याला जमत नाही आणि रामाबरोबर युद्ध करणं आपल्याला शक्य नाही. त्यामुळं भिक्षुकाचा वेश घेतला आणि आश्रमाच्या जवळ आला. रावण केवळ कपट वेशी स्वयंभव आणि संन्यासी यवनी याची तपाशी सद्भावेची पुसत. रावण केवळ कपट वेश आहे. कपट्यामध्ये अत्यंत कपटी रावण आहे. त्याच्यामुळे त्यानं संन्यासाचा वेश घेतला. एखादा संन्यासी ब्रह्मचारी असतो, तपस्वी असतो, तशा पद्धतीचा वेश धारण केला. आश्रमाच्या जवळ आला दरवाजापर्यंत आणि सीतेला हाक मारले. हो तव लावण्याची राशी वनी एकलिका वसशी कोणी न देख संगतीशी निजव्रतताशी मज सांग्या. रावण दरवाजामध्ये उभा होता बाहेरच्या बाजूला आणि सीता उंबऱ्याच्या आतमध्ये होती. आणि रावणानं बाहेरच विचारलं, आम्ही म्हणले संन्यासी आहेत, महाराज लोक आहेत, आम्हाला वनामध्ये हिंडावं लागतं, पण तू एवढी सुंदर आहे, जगामध्ये तुझ्यासारखी सुंदर कुणीच नाही आणि अशा विजन्य प्रदेशामध्ये इथं मानवाची वस्ती नाही, अशा वनामध्ये तू एकटी कशी, तुझी सगळी कथा सांगा. हो कोणाची पैकायची एकाकी वस्ती काननाची हे वृत्ती नाही साधुत्वाची वस्ती वनीची अति कठीण. आणि रावण विचारू लागला सीतेला, हे बघा म्हणले तुम्ही कोण आहेत, कुठली आहे आणि इथं कशाला आले. ही अत्यंत भयंकर वन आहे. इथं साधुत्वानं राहणं सुद्धा अपराध आहे, कारण ही राक्षसांचं वन आहे. इथं पावलोपावली राक्षस आहेत. त्यामुळे अशा विजन प्रदेशामध्ये तुम्ही एकट्या कशा आले. तर रावण विचारू लागला, सर्वस्ती दंडकारणे राक्षस मायावी वनी स्त्रिय हरिती सिंदरवणी ब्राह्मण मारवणी भक्षिती. आणि ह्या वनामध्ये अफाट राक्षस आहे. ह्या वनामध्ये माणूस नावाचा इथं माणूसच नाही कुणी. जर एखादा ब्राह्मण चुकून या वनामध्ये आला तर ही राक्षस त्या ब्राह्मणाच्या स्त्रियेचं हरण करतात आणि ब्राह्मणाला मारून त्यांचं मांस भक्षण करतात. त्याच्यामुळं या विजन प्रदेशामध्ये तुम्ही इथं कशा आल्या. कठीण वनस्थळी तुता वनिसची राजवाडी वनी वसशी कवलाळी समोळे मला सांग्या. रावणाने विचारलं सीतेला, ही जी वन आहे ही अत्यंत दुर्धर आहे, दंडक अरण्य आहे आणि या वनामध्ये तुम्ही एकटेच आहे, तुम्ही राजबाळा आहेत. तुमच्या सौंदर्यावरनं असं दिसतंय की तुम्ही एखाद्या राजाचं लेकरू असावं. मग एवढं सुंदर लावण्य तुमच्या पाशी असताना या वनामध्ये तुम्ही कशा आल्या. ऐकोनी अतिताचे वचन सीता सांगे निज कथा नाही मी तव दशरथाची सुन कन्या रत्न जनकाच्या. आणि त्या अतिथाचं बोलणं ऐकलं. सीतेला तो अतिथी वाटतोय, सीतेला तो संन्यासी एखादा घरामध्ये मागायला आलेला भिक्षुक असं तो सीतेला वाटू लागला. त्यामुळे सीतेने स्वभावाने सांगितलं, महाराज मी राजा दशरथाची सून आहे आणि विदेही राजा असणारा जनक, मिथिला देशाचा, मिथिला नगरीचा तो राजा, त्या राजाची मुलगी आहे. सीता सांगू लागले, स्वयंवरी रावण अपमानोन श्रीरामेचा हर ताप भंगून आहे परशुरामाचे जिंकण वर्णन के
कारण ती आता सीतेला तो साधू वाटतोय. महाराजाला आपली अडचण कथा सांगायला काय त्रास आहे. तिने सांगितलं महाराज झालं असं आहे, मी विदेह राजाची मुलगी आहे आणि माझ्या लग्नामध्ये परशुरामांचं धनुष्य शिवधनुष्यपणासाठी ठेवलेलं होतं आणि तो असणारा धनुष्य श्रीरामचंद्राने दुभंग केला आणि त्याच बरोबर माझ्या बरोबर त्या रामचंद्राने लग्न केला. सीता सांगू लागले श्रीराम आणि लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न चौघे बंधू जाणार जीव प्राण आणि सीतेने सांगितलं माझ्या पाठीमागे अफाट लोक आहेत. मी काही एकटी आहे काय? मी एकटी नाहीये, माझा परिवार खूप मोठा आहे, पण अडचणीत कोणी सुद्धा जवळ येत नाही. तिने सांगितलं माझा नवरा राम आहे, लक्ष्मण, धीर आहे, भरत, शत्रुघ्न ही 4 जण आहेत. एकमेकाला जीव की प्राण असे 4 बंधू आहेत. राया दशरथाचे जाना कैकई भाष्य निर्बंधने वन धाडिले श्रीराम लक्ष्मण दंडकारण्य वनवासी. आणि राजा दशरथानं रामचंद्राबरोबर लग्न करून आम्ही अयोध्येमध्ये गेलो. त्यावेळेस दशरथ राजानं एक वचन दिलं होतं, कैकईला शब्द दिलेला होता आणि त्या कैकईमुळं कैकईच्या सांगण्यावरून राजा दशरथानं रामचंद्राला वनवासाला पाठवला. प्रेम मर्यादा 14 वर्षी श्रीरामे वसावे वनवासी मजई धाडिले वनवासाची निज सेवेची श्रीरामाय. आणि त्या राजा दशरथाची आज्ञा होती की 14 वर्ष ह्या विजन प्रदेशामध्ये राहावा. अयोध्यापासून खूप अंतरावरती जिथं मानवाची वस्ती नसेल त्या ठिकाणी 14 वर्ष वनवास करावा अशी राजा दशरथाची आज्ञा होती. म्हणून रामचंद्र वनवासाला आले आणि मलाही त्यांच्या सेवेसाठी पाठवलं. सीता रावणाला सांगते श्रीराम सेवेशी सावधान माझे करावयातम रक्षण सवेदी लक्ष्मण वीरधारण प्रतापी. सीता सांगू लागली महाराज असं आहे की रामचंद्र मी वनवासाला निघाल्याबरोबर राजा दशरथानं माझं संरक्षण करण्यासाठी आणि रामाची सेवा करण्यासाठी एक प्रतापी वीर दिलाय. त्याचं नाव लक्ष्मण आहे. अत्यंत बलसंपन्न तो लक्ष्मण आहे. तोही वनवासामध्ये आमच्या बरोबर आला. श्रीरामे मारिले ताटकेशी सुबहू मारी वरण कर्कशी मारी चौडाविला काशी बनादेशी झडपोनी. आणि सीतेनं आपल्या पतिदेवाचा पराक्रम सांगायला सुरुवात केली. हे बघा म्हणले असं झालंय माझ्या नवऱ्यामध्ये, माझ्या पतीमध्ये, माझ्या रामामध्ये एवढं सामर्थ्य आहे की लहानपणामध्ये त्या रामचंद्रानं ताटिकेला मारलं. ताटिकेची 2 मुलं सुबाहूला मारलं. सुबाहूला मारताना बाणाचा वारा मारीचाला लागला आणि त्याला आकाशामध्ये उडवलं. एवढा बलवान राम आहे. राजे मल धरितात जाणे श्रीराम विंदनीय बाण एकची घाय घेतला प्राण दुष्ट निर्दलन श्रीरामाय. आणि पुढं आम्ही वनवासामध्ये आल्यानंतर ना विराटानं माझं हरण केलं आणि हरण केल्याबरोबर त्या रामचंद्रानं एकाच सुवर्ण पुंख धगधगीत बाणानं त्या विराधाला मारून टाकलं आणि माझी सोडवण भगवंतानं केले. विराधाईचा महाबळी गाय मेळविला धुळी त्याने राक्षस कपती चळचळी हातुरवळी श्रीरामा. आणि सीता रावणाला सांगू लागली महाराज त्या विराधाला मारलेल्या दिवसापासून आमच्याकडे कुणीच राक्षस बघत नाही. कारण विराधाला अख्खी भीती, विराधाची भीती सगळ्या राक्षसांना होती. ज्या वेळी रामाने विराधाला मारून टाकलं तेव्हापासून आमचा धाक राक्षसांना लागला आणि एकही राक्षस आमच्या आश्रमाकडे बघत नाहीये. सीता सांगू लागल्या यवनी गंगा तटी आश्रम करणे पंचवटी वनवासाची लोकांची सुख संतोषी स्वानंद्याय. आणि विराधाला मारल्यानंतर पुढे आम्ही इथं आलो, पंचवाटिकेमध्ये आलो आणि लक्ष्मणजींनी सुंदर प्रकारचा आश्रम इथं त्यांनी तयार केला आणि आश्रम करून सुंदर अशा प्रकारचं जल आहे. अरुणा वरुणा
संगम आहे आणि या असणाऱ्या सुंदर वातावरणामध्ये त्र्यंबकेश्वराचं अधिष्ठान आहे आणि या असणाऱ्या परिसरामध्ये आम्ही आश्रम करून राहिलो. 16 वर्ष त्रयोदशाने क्रमिला वनवास आहे. आता उल्लेशन वास मग प्रवेश अयोध्या. आणि सीता सांगते रावणाला महाराजाला, म्हणले महाराज आम्ही वनवासाला आलो. आता या गोष्टीला 13.5 वर्ष झाले. रामाना 13.5 वर्ष वनवासी या पंचवटीच्या ठिकाणी कापला. संपलं आमचं 14 वर्षामधले 13.5 वर्ष वनवास आमचा झालाय. आता फक्त 6 महिने राहिले. आता कसे तरी 6 महिने काढायचे. 13.5 वर्ष काढले, मग 6 महिने काढायला काय अवघड आहे. कसं तरी 6 महिन्याचा वनवास काढायचा, इथंच काढायचा आणि इथूनच आम्ही परत सगळेजण अयोध्येला जाणार. श्रीराम धावला वनाशी लक्ष्मण गेला तयापाशी त्याने माझा देखची एकली. आणि सीतेनं त्या महाराजाला सांगितलं, म्हणले हे बघा मी तुम्हाला एकटी दिसते त्याचंही कारण आहे. सकाळीच आमच्या दरवाजामध्ये मगाशीच सोन्याचं हरिण आलं. एकदम सुंदर ते हरिण आहे आणि मला ते आवडलं. त्याच्यामुळं मी रामाला सांगितलंय जावं ते हरिण आणा. त्यामुळं राम ते हरणाला मारायला गेले आणि त्यांच्या मदतीला त्यांच्या साह्याला म्हणून लक्ष्मणजी गेले. ते दोघं गेल्यामुळं आता मी या वनामध्ये या पर्णकुटीमध्ये मी तुम्हाला एकटी दिसते. सीता सांगू लागल्या एकली नव्हे जाणाई मला रक्षावा या दोघे जणाई. दुर्धर वीर श्रीराम लक्ष्मण लागता क्षण येतील की. सीतेने सांगितलं, म्हणले महाराज मी एकटी दिसते पण मी एकटी नाही. राम आणि लक्ष्मण इथंच गेले हरणाला मारायला. तुम्ही बसा, आता येते. थांबा जरा, ते आल्यावर चहा पाणी करू, तोवर बसा. ते आले आमचे पतिदेव आले की मग तुमचा पाहुणचार करू. तोपर्यंत तुम्ही इथं बसा आश्रमामध्ये, आताच येतील. सीता बोलू लागल्या मारून या जाणे आता येतील श्रीराम लक्ष्मण तवरी रावे आपण भिक्षा पूर्ण देईल रामाई. आणि सीतेने सांगितलं रावणाला, म्हणले महाराज इथं बसा. म्हणले आता राम आणि लक्ष्मण हरणाला मारायला गेलेले आहेत, ते आता येतील. ती आल्यानंतर ना मी भिक्षा देण्यापेक्षा तीच तुम्हाला भिक्षा देतील. काय घरामध्ये कुणीही भिक्षा वाढली तरी काय अडचण आहे. त्याच्यामुळे थांबा, ते येईपर्यंत आता येतील आणि ते आल्याबरोबर तुम्हाला पाहिजे तेवढी भिक्षा तो रामचंद्र देईल. श्रीराम त्यांचा सेवक तुम्हाची देखील वैल चूक आहे. भिक्षा द्यायला आवश्यक तुम्ही नावे करावे. सीतेनं रावणाला सांगितलं महाराज थोडस थांबा. आता एवढे वेळ थांबला, बोलत बोलत अजून थांबा. इथपर्यंत आले, जवळ आले, आता येते. थोडस थांबा, धीर धरा. रामचंद्र अथितांचा सेवक आहे, तो साधूचा सेवक आहे. तुम्हाला पाहिल्याबरोबर एखादा महाराज घरी आला म्हटल्यानंतर आमच्या विनावऱ्याला सुख वाटल, कारण तो बी माळकरी आहे. घरामध्ये साधू आले की आनंद वाटतो. त्याच्यामुळे इथं बसा. रामचंद्राला आले की तुम्हाला पाहिल्यानंतर आनंद होईल. मग तुम्हाला पाहिजे तेवढी भिक्षा रामचंद्र दे. ऐकता सीतेची गोष्टी रावण थरथरा कापे पोटी. मागे पाहायचं की दृष्टी उठावू टिपळ पाय. रामाचं नाव ऐकल्याबरोबर रावण बसलेल्या जागेवर थर 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 कापू लागला. महाराज आता जर राम आला काय की माग वळून बघू लागला. काय सांगावं कवा येतंय. जर राम आला तर आपण वाचतच नाही अशी भीती रावणाला होती. क्षणोक्षणीला तो पाठीमाग बघू लागला. रामाची दास्ती रावणाला वाटू लागले. कहरावयाची त्याच्या हरणात्यांच्या चाकच्या पिरावा नाही. गोड बोलाचा करी प्रश्न विश्वास पूर्ण जावयाय. आणि सीतेचं हरण करायचं आणि राम येण्याच्या आधी आपलं कार्य साधायचं. त्याच्यामुळं रावण सीतेला गोड गोड बोलू लागला. महाराज अत्यंत गोड बोलू लागला. का गोड बोललं की माणूस आपल्या बोलण्यामध्ये अडकतो आणि स्त्रिया तर लवकर आकर्षित करता येतं, कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये माया अत्यंत असते. त्याच्यामुळे त्यांना थोडस गोड बोललं की त्यांचं अंतःकरण पगळतं. म्हणून रावणाने विचार केला आपला विश्वास सीतेवरती बसावा. आपण खरंच साधू आहे
असं सीतेला वाटावं याच्यासाठी गोड गोड बोलण्याची भाषा रावण करू लागला. ये वनी स्वापदे रुस्तान व्याघ्रतर्पशी हंसुकर आहे व्यकजंबू कत्तरस्तगर निशाचर नरभक्षी. आणि त्यावेळेस रावणानं विचारलं सीतेला, म्हणले हे बघा हे जे वन आहे ह्या वनामध्ये अत्यंत हिंस्र प्रकारचे प्राणी आहेत. बिबटे आहे, वाघ आहे, अत्यंत कोल्हे, लांडगे, हिंस्र प्राणी या वनामध्ये आहे. मग या प्राण्याची भीती तुम्हाला वाटत नाही का? श्री अभय भीत त्रिभुवनी तुझ भय नुपज दुर्धरवाणी याची सांगे मला लागली तू कशे निशंका. आणि विचारलं रावणानं सीतेला, म्हणले हे बघा मी ऐकलंय जगामध्ये स्त्रिया ह्या भीतीयुक्त असतात, स्त्रियांना जास्त भीती वाटत असते. मग तुम्हाला भीती वाटत नाही का? या वनामध्ये मोठे मोठे हिंस्र प्राणी आहेत, वाघ आहे, लांडगा आहे, जीवघाती प्राणी आहे. मग या प्राण्याची भीती तुम्हाला वाटत कशी नाही? तिथं तू ऐके सावधान मणिमत्ता श्री रघुनंदन प्रतापत्याच्या अतिदारुण संरक्षण निज भक्ता. आणि असा प्रश्न रावणाने विचारला की हिंस्र प्राण्याची भीती या वनामध्ये तुम्हाला वाटत नाही का? त्यावेळेस सीतेनं सांगायला सुरुवात केली, म्हणले महाराज बसा आणि मी काय सांगते ते ऐका. हे बघा म्हणले रामचंद्राचं संरक्षण एवढं कडक आहे की स्वतःच्या भक्ताचं संरक्षण तो कसंही करतो, भक्तावरती तो संकट पडू देत नाही असं सीता सांगतात. हृदय हनुनिया नखे मजा बिलाची लेका के राम चढले दरबाईशी के वचन ये के माझेनी. आणि त्यावेळेस सीतेने सांगितलं महाराज पाठीमाग असं घडलं होतं की एका कावळ्याने मला त्रास दिलेला होता. मला त्या कावळ्याने नख चोच मारू लागला, कावळ्यापासून मला त्रास झाला. आणि ते रामानं बघितल्याबरोबर रामाला राग आला आणि रामानं फक्त गवताची काडी उचलली खाली पडलेली आणि तिच्यावरती इशिका मंत्र म्हटला आणि ती काडी जी आहे ती कावळ्यावरती सोडली. पण वचन एक आहे माझ्याने ह्याच्यामध्ये दम आहे, मी सांगितलं म्हणून सोडला, माझ्या शब्दाच्या बाहेर माझा नवरा नाही. मी फक्त सांगितलं बरोबर लगेच माझं ऐकून त्या रामानं त्या कावळ्यावरती इशिका मंत्र म्हणून एक काडी सोडली. श्रीरामाची दरबा इशिका निवारण ब्रह्मदिकाय का काही ददाती लोक शिवाली कदुर्धरा. आणि रामचंद्राची ती इशिका मंत्रयुक्त असणारी काडी कावळ्याच्या पाठीमाग लागली. कावळा तिन्ही लोकांमध्ये हिंडला, स्वर्ग पाताळ मृत्यू मोठे मोठे असणाऱ्या पदावरती असणाऱ्यांकडे गेला, तो पद अधिकाऱ्याकडे गेला, सगळ्याकडे गेला, ब्रह्मदेवाकडे गेला, महादेवाकडे गेला. पण कुणीही रामचंद्राचा बाण आहे म्हणून किंवा रामानं सोडली म्हणून कुणीही कावळ्याचा कैवार घ्यायला तयार नव्हता. श्रीरामाची कधे पण तळी कापत इंद्र वरुण काही काळ घाली लोटांगण यमापन श्रीवंदी. आणि रामचंद्राचा इशिकायुक्त बाण असल्यामुळं त्या बाणाच्या सामर्थ्यापुढं सगळे नतमस्तक झाले. रामाचा बाण पाहिल्याबरोबर यम आणि वरुणाने लोटांगण घातलं, इंद्र आणि वरुणानं लोटांगण घातलं. म्हणले नको नादी लागायला, आपल्या ताकदीच्या बाहेर आहे. यमाने सुद्धा नमस्कार केला त्या रामचंद्राच्या बाणाला. कुणीच रामचंद्राच्या त्या बाणापुढं आलं नाही. इशिके नाही निवारण काका श्रीरामाला चरण मग इशिकेने वामनाने फोडून कृपेने प्राण वाचविल्या. आणि मग कावळा त्रिभुवनामध्ये फिरला, प्रत्येक ठिकाणी कावळा गेला, पण कुणीच त्या कावळ्याचं संरक्षण केलं नाही. मग नारदाच्या सांगण्यावरून तो कावळा परत रामाला शरण आला आणि रामाला कृपा आली आणि कृपेनं त्याच्या डोळ्याचा घात केला, पण त्याचा जीव वाचवला. पाचनी स्वपद गाडे पणीन पाय मज कडे आहे ते राक्षस काय सभा पुढे मला पुढे यावयाय. आणि सीतेने सांगितलं महाराज तेव्हापासून पशु पक्षी श्वापद आमच्याकडे बघत नाहीत.
मग जर जनावर आमच्याकडे बघत नाही, कुठल्याच प्रकारचा हिंस्र प्राणी सुद्धा आमच्या आश्रमाकडे पाहत नाही, कारण त्यांनाही रामाच्या बाणाची जास्ती आहे, मग राक्षस तर बापूड आहे. तर सीतामाता बोलतात, श्रीरामाची प्रतिज्ञा पूर्ण आहे, जो जो करील चिता हरणाय त्याचा घेईन मी प्राण दुर्धर बाण चरणी. आणि त्या असणाऱ्या सीतेने सांगितलं, म्हणले महाराज आता तुम्ही महाराजात म्हणल्यावर तुम्हाला सांगायला काय अडचण आहे. बघा म्हणले, जो जो सीतेचं हरण करील त्याला रामचंद्र एकाच बाणात मारतील. बघा, दुसरा बाण लागत नाही. आणि ही रामाची प्रतिज्ञा आहे. त्याच्यामुळं तुम्ही अतिथी आहेत, महाराज आहेत म्हणून सांगते. हे बघा, आमच्या पतिदेवाचा पण आहे, जो जो माझ्या बायकोकडे पाहिल त्याचा जीव मी एकाच बाणामध्ये घेणार आहे, अशी प्रतिज्ञा पती माझ्या रामचंद्राची आहे. दक्षियावरी अति पुरुषार्थ करणी प्रताप श्री रघुनाथ आहे, तन मानवा तरण कर्णनाथ अवधारी. आणि मग त्यावेळेस सीतेने सांगितलं, महाराज तुम्हाला असं वाटेल की बाबा पशु पक्षाला मारणं म्हणजे काय ताकदवान झाला असं वाटतंय काय? पक्षावरती पुरुषार्थ कुणी बी लहान लेकरू मारेल की पक्षाला, कावळ्याला कुणी बी मारतंय की कावळ्याला मारणं म्हणजे काय आहे? मग पशु पक्षाला वरती विजय मिळवून पुरुषार्थ होईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर रामानं केलेले युद्ध त्याचं वर्णन सांगते, ऐका. श्रीरामा नावाने कपट दृष्टी शूर्पणखा ती खोटी चळवारी पंचवटी केली नकटी सौमित्री. आणि महाराज तुम्हाला सांगते, तुम्हाला असं वाटल की पशु पक्षाला मारून रामाकडे काय एवढी ताकद आहे का? असं जर वाटलं तर ऐका, म्हणले रामाला कपट चालत नाही. काय बी चालते पण कपट चालत नाही. कपट केलेलं रामाला जमत नाही, रामाला आवडत नाही. त्याच्यामुळं एक राक्षसीने आली होती शूर्पणखा नावाची. आता तुम्ही महाराज तुम्हाला माहिती आहे का नाही माहित नाही, पण सांगते म्हणले ऐका. एक शूर्पणखा नावाची स्त्री, कपटी राक्षसी, एक सुंदर स्त्रीचं वेश घेऊन आली होती. ती रामानं ओळखलं आणि लक्ष्मणानं तिचं नाक कापून टाकलं. शूर्पणखा कैवारीत जाणं मारिले त्रिशिरा घर ऋषण 14 सहस्र राक्षस गण रामे संपूर्ण निर्धारिले आहे. आणि त्या शूर्पणखेचा कैवार घेऊन पुन्हा खर दूषण त्रिशरा आणि 14,000 राक्षस शूर्पणखेच्या बाजूनं रामाबरोबर युद्ध करायला आली होती. रामानं एकाच बाणामध्ये तिघांनाही मारून 14,000चा वध केला. एवढी ताकद रामाकडे आहे. सीता सांगतात, लक्ष्मण युद्धात त्या पिलाविला त्याचा अनुचित पुरुषार्थ इंद्रजित वधार्थ ठेविला. आणि सीतेने सांगितलं, महाराज आता ही इंद्रजित शूर्पणखा खरदूषण तुम्हाला काय माहितीये? तुम्ही आपलं तपस्वी साधू, तुम्हाला यांचा परिचय नसेल, पण मी सांगते म्हणले ऐका. हे खरदूषणाला मारले एका रामानं. लक्ष्मणानं अजून धनुष्याला हात लावलेला नाही, त्यांना अजून युद्धामध्ये आलेले नाही. त्यांची जी ताकद आहे ती एवढीच आहे, पण ती एक सेपरेट जी बलवान इंद्रजित आहे त्या इंद्रजिताला मारायला ठेवले. सीता सांगतात, मारिले त्रिचिरा खरदूषण तैत्री रामेचं केलं पण मारणी कुंभकर्ण रावण अयोध्या गमन मग करण्या. आणि सीतेने सांगितलं, म्हणले महाराज रामानं त्या असणाऱ्या खरदूषणाला मारलं तेव्हाच रामानं प्रतिज्ञा केली की आपलं जीवन वसायती थोडा राहिलाय, 6 महिन्याचा राहिलाय. आता आपल्याला अयोध्येला जायचंय, पण अयोध्येला जाण्याच्या आधी रावण आणि कुंभकर्ण कुठं असतील त्यांना मारायचं मग अयोध्येला जायचं, अशी आमच्या पतिदेवाची प्रतिज्ञा आहे. सीता रावणाला सांगते, प्रतापी श्री रघुकुळ टिळक पशु पक्षी यांचा त्यांचा धाका आहे. त्याच्या निबळता सुख वनी निशांक मी विचार्या. आणि त्यावेळेस सीतेने सांगितलं, म्हणले महाराज तुम्हाला एकटी दिसते, पण मी एकटी कशामुळे आहे? रघुनाथाचे निबळे. अहो, ज्या रामाचा धाक पशु पक्षाला आहे, पशु पक्षी सुद्धा ज्या रामाला घाबरतायत, अशा रामाच्या प्रतापावरती, अशा रामाच्या बळावरती मी एकटी वनामध्ये राहते. सीता सांगू लागल्या, सीता स्वय बोलून अतिथीच गाली असं नाही तव ती शिखर वय सन्निधान चाल्या पण हरणार्थी. असं बोलून सीतेनं आतमध्ये गेली आणि सतरंजी आणली महाराजाला बसायला. सुंदर अशा प्रकारचं आसन बनवलं
आता घराला महाराज आलाय तपस्वी आलाय त्याच्यामुळे त्याला आसन बनवलं आणि ही कपटी होत. ह्याच्या मनामध्ये सीतेला पळवून नेण्याचा विचार होता. त्यामुळे सीतेच्या जवळ तिला हरण करण्यासाठी जाण्याचं प्लॅनिंग रावण करू लागला. लक्ष्मणाची मर्यादा रेखा उल्लंघावे नदच मुखाई करिता बळाचा वंक मर्यादा रेखन उल्लंघावे. आणि रावण निघाला महाराज. सीतेचा जो आश्रम होता त्या आश्रमाच्या उंबऱ्यापर्यंत आला आणि उंबऱ्या ओलांडून आतमध्ये जावं असा विचार केल्याबरोबर पाऊल उचलल्याबरोबर रावणाला ती रेषा दिसली. रेषा पाहिली तर रेषा पाताळापर्यंत होती. म्हणजे त्या सीतेच्या रेषा लक्ष्मणाच्या रेषेचं उल्लंघन करणं रावणाच्या ताकदीच्या बाहेरचं होतं. ऐका. रेखा रावण जव पाहे तरी तव ते खोल सप्त पाताळी वरती पाहता निराळी नाभ मंडळी जळली अशा. लक्ष्मणानं साधी रेष ओढलेली होती आणि त्या रेषा रावणानं पाहिली. आपल्याला रेखा ओलांडून आतमध्ये जायचंय, सीतेला घेऊन बाहेर यायचं म्हणून रावण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना त्या रेषेकडे पाहिलं तर सप्त पाताळापर्यंत त्या रेषेची खोली होती आणि आकाशामध्ये पाहिले तर आभाळापर्यंत ती रेषा तिचं असणारं सामर्थ्य होतं. त्यामुळे ती रेषा ओलांडणं रावणाकडे तेवढं सामर्थ्य नव्हतं. जावया नाही घेती उल्लंघा वयान तऱ्याच्या रेखेने रोदिला लंकापती सीते प्राचीन वचव्या. आणि रावणानं ती लक्ष्मणानं आखलेली रेषा पाहिली. रेषा सप्त पाताळापर्यंत गेलेली आहे आणि एवढ्या खालून जाणं आपल्याला शक्य नाही. रेषा पाताळापर्यंत गेले आणि आता इथून पाताळात जाऊन पुन्हा आश्रमामध्ये जाणं तेवढ्यामध्ये राम येईल ते आपल्याला शक्य नाही आणि आकाशापर्यंत जावं तरीही आपल्याला शक्य नाहीये. विचार करू लागला. सीते पाशी न वचवे जाण मग कैचनी करवेल हरणांचा त्या तत्वातीला लक्ष्मण रेखा रक्षण जानकी जाय. आणि आपल्याला सीतेपर्यंत जाता येत नाही, रेषाच ओलांडता येत नाही. मग सीतेला कसं घेऊन जायचं? ह्या रेषा जन्म मारले तो सत्वाचा लक्ष्मण आहे. त्याच्या सत्वामध्ये एवढं सामर्थ्य आहे. रावण विचार करू लागला. सांगणी गेला लक्ष्मण रेखा ठेवली दृढ रक्षण आहे त्यांच्या कष्ट रावण सीता हरण कराव्या. आणि मग त्यावेळेस रावणाने विचार केला सीता एकटी आहे आपल्या समोर आहे, कधीही घेऊन जाता आला असतं. पण लक्ष्मण जो गेलाय तो रेषा मारून गेलाय आणि रेषा ओलांडणं आपल्याला होत नाही. त्यामुळे एवढा प्रतापी तो लक्ष्मण आहे. रावण बोलू लागला. माझे निनुलंग वेरे काही वेगी आली रघुकुल टिळका दाही मस्तकाच्या दिला. रावण विचार करू लागला. राम लक्ष्मण जाऊन खूप वेळ झाले तिकडं मारीचा कवा हाक मारलेले रात्री. मारीच रात्रीच मेलाय आणि राम लक्ष्मणाला यायला काही वेळ लागायला लागलाय. आपण जर इतर रेषाचा ओलांडण्याचा प्रयत्न करत बसलो तर राम लक्ष्मण आता येतील आणि जर राम आला तर आपल्याला मारून टाकेल. आईची या विचाराच्या वरती उठल्या रावणाच्या पोटीची तदेकली वरटी उपरमद्राटी उपजना. अशा प्रकारचा विचार करू लागला. रावणाच्या पोटामध्ये आशंका होती. सीता अत्यंत सुंदर आहे, सीतेपाशी आपले सामर्थ्य चालत नाही. त्यामुळे काय विचार करतो ऐका. मांडले का पूर्ण कपाट जाण्याची आली स्त्रिया निकट आहे तो जाणवा महापापिष्टा ती निर्दोष याती धर्मी. आणि मग विचार केला कपट मांडलं आपल्याला रेषा ओलांडता येत नाही पण सीतेला बाहेर आणायचं. आपण आतमध्ये जाऊ शकत नाही पण या सीतेने जर मर्यादा ओलांडली तर आपल्याला हरण करायला काय अडचण नाही. त्यामुळे आपण तिला बाहेर आणू कसं तरी गोड बोलून हा विचार करू लागला. संन्यास धर्माचे रक्षण निंद स्त्रियांचे रक्षण निंद स्त्रियांची संभाषण सन्निधान ती निंद. आणि मग ग्रंथकर्ते संन्यास जे आहे ते संन्यासाचं लक्षण आहे की स्त्रियांबरोबर भाषण करणं निंद्य आहे, स्त्रियांना पाहणं निंद्य आहे. एवढं सांगू लागला तर जावं ना सीतेपासून तिथंच सारखं 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 बसून बोलू लागला. वाच. कुंडली श्री ज्ञानदेव श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः.
राम परमार्थी नेटका तरी का धर्माड ठेविला रेखा त्याच विषयाची आशंका पाळेन देखा जावया. असो पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपाशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरूत असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात. कथेचं अनुसंधान राजा रावण आणि सीतामावली पळवून नेण्यासाठी राजा रावण आल्यानंतर असणारा संन्यासाचा काय धर्म असतो त्याचा विचार केला. मनामध्ये शंका निर्माण झाली. प्रभू रामचंद्र परमार्थी प्रभू रामचंद्र असताना धर्माला रेषा काळबीट लावली. हे का नाही, काय विचार करतील सांगता येत नाही का नाही. का तर सत्य कर्म भावे साह्य घातल्या भय नरकादाने. पण इथं धर्माचं कार्य भिक्षुकांनी भिक्षा मागण्यासाठी आलेलो आहे आणि इथं रिक्षा लक्ष्मण रेषा ठेवली. आता मी कसं जाणार, कसं परमार्थिक असताना प्रभू रामचंद्रांनी काय रेष निवडली गेली आणि आपण ती रेष ओलांडावा का नाही ओलांडावा याचा विचार राजा रावण करू लागले. या वैद्य राक्षस वासी भीत भीत आलो बिया वनासी तुम्हा दे कोणी मनुष्य वेशी येते बक्षिसी मी आलो. बघा 14 चौकड्याचा राजा आहे. 1 लाख पोर आहेत, 1.25 लाख नातू आहेत, 80,000चा दाबलाय. पण भिक्षा पात्र धरले हाती त्याचे जिने लाजिरवाणी. म्हणून भिक्षा पात्र भिकाऱ्याच्या नादाला लागायचं नाही, कोणाच्या बी नादी लागायचं पण भिक्षुकाच्या नादी लागायचं नाही. सीतामावली उगाच नादाला लागणार आहे ते ऐकायला मिळेल आपल्याला. एकदम भिकारी होतं, भिकारी आलं भिक्षान देही दरवाजात हाक मारल्याबरोबर आतनं आवाज आला जावा पुढच्या घरी. अहो ती मला पुढच्या घरी जातो पण काहीतरी फाटका तुटका साजरा असला तरी द्या की. वरून आवाज आला म्हणजे फाटका तुटका बी नाही. अहो अर्धी पोर असली तर द्या पोटाला तेवढी तर. थंडी वाजती साजरा व्हायला साजरा बी नाही म्हणजे पोटासाठी अर्धी पोर असली तर द्या. म्हणले आमच्या घरी काही शिल्लकच नाही, काहीच नाही म्हणले. अर्धी पोर बी शिल्लक नाही म्हणले. बरं असू द्या म्हणलं मावशी, अर्धी पोर नसू द्या, 1,000 रुपया 5 रुपये तरी. अहो म्हणले तेवढं बी नाही तर म्हणले काहीच नाही तर. मग असं करू म्हणला आपण दोघं बी जाऊ असणार म्हणले स्टँडवर. भिकाऱ्याच्या भिक्षुकाच्या नादी लागायचं नाही. ती मला काहीच नाही, माझ्याकडे बी काही नाही, तुमच्याकडे बी काही नाही म्हणले. मग कशाला इथं राहता म्हणले, चला तुम्ही बी माझ्या संग म्हणले. दोघं मिळून भिक्षा मागू म्हणले, दोघं मिळून खाऊ म्हणले असणार. अशा प्रकारचं भिक्षुक रूप राजा रावण म्हणला. सीतामावलीला म्हणू लागला आई साहेब म्हणलं मी कसं तरी भीत असणारे ह्या वनातले राक्षस राहतात म्हणले. आणि हे राक्षसांना भीत कसं तरी तुमच्या जवळ आलो, काहीतरी पोटाला भिक्षा वाढतात म्हणून असणारे आलो. तर तुम्ही म्हणजे इथं भली मोठी लक्ष्मण रेखा चाडवी आहे म्हणले. तू राक्षस सुंदरी मनुष्य वेची भीतरी नेची मारयाची आदरे बोलवीची सन्मान देशी लक्षावया. सीतामावली तुम्ही अतिशय सुंदर आहोत, देखणे आहोत, तुम्ही नक्की राक्षस आहे. राक्षस नाही, राक्षसाची पत्नी आहोत तुम्ही, राक्षसी नव्हत म्हणले. लय मला गोड बोलायला लागला म्हणले. मला वाटायला लागलं तुम्ही गोड बोलून आतमध्ये पर्णकुटीत मला नेणार आणि वाट दिशी गळून टाकसाल म्हणले. खाऊन टाकसान तुमचा काही नियम नाही असं राजा रावण बोलू लागले. आईशी ऐकूनी अति उत्तर सीता म्हणे श्रीहर आम्ही नवगालिशाचर नित्य किंकर अतिथींचे. असं राजा रावण म्हणला तुम्ही राक्षस आहात, आतमध्ये नेता खाऊन टाकसाल. सीतामध्ये म्हणलं काय राम 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 राम. काय माणूस बोलायला लागला आहे का. एखाद्याला म्हणलं का नाही वाईट डॉक्टर बोलत ते राम 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 असल्याचं ऐकून सुद्धा उभा. म्हणून सीतामावली म्हणल्या आवा राम 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 राम. आम्ही काय म्हणले असणारा राक्षसी नव्हत म्हणले, आम्ही म्हणले असणारे मनुष्य वेशातले असणारे मानव आहोत म्हणले. असणारे मी स्त्री आहे पण स्त्री नाही. सीतामावली काय म्हणले आम्ही अतिथीचे किंकर आहोत. अतिथी म्हणजे पाहुणा, आल्याला जो काय पाहुणा आहे त्या पाहुणच्या करण्यात किंवा पाहुण्याचे दास आहोत, सेवक आहोत असं सीतामावली म्हणू लागल्या. मग सीता नवया रेके बाहेरी रावले बुद्धी योजली पुरी क्षुदिने पहिलं बारी डोळा अंधारी. मग आता काय करायचं, बाहेर रेषेचे कसं तरी आणायचंय. मर्यादा रेखा आहे,
राजा रावण बघा एवढा असणारा राजा रावण हुशार आहे, ज्ञानी आहे, एवढा श्रीमंत आहे, पण लक्ष्मण रेखा मर्यादा रेखा त्यांनी ओलांडली नाही, दुसऱ्याला ओलांडायला लावली. किती हुशार आहे राजा रावण. आणि आपण किती बी मर्यादा घाला सांगा माणसाला, करे जाऊ नका ओ करे जाऊ, केल्याशिवाय राहतच नाही. राक्षसाला कळलं पण माणसाला कळलं नाही. असं म्हणले असणारा प्रभू रामचंद्राचे असणाऱ्या सीता माऊलीला राजा रावण म्हणू लागला, सीता माऊली बाहेर यावं, तुम्ही आता त्याचं सेवक म्हणता, रात्री तिची सेवा केली पाहिजे. लक्षात ठेवा, गरुड पुराण सांगते अतिथीकडे राग राग जर बघितलं पुढच्या वर्षी डोळं गेलं, मग पुढच्या जन्मात डोळं गेल्याशिवाय राहतच नाही. तर आदर सन्मान अतिथीचा केला पाहिजे. सीता माऊली बोलले आम्ही तसा आदर सत्कार करतो. मग राजा रेषेच्या बाहेर सीता माऊली यावं, पर्णकुटीच्या बाहेर सीता माऊली यावं म्हणून राजा रावणाने असणारा सोय केलं. पांढरा अर्ध डोळं पांढरं शुभ्र केलं म्हणजे असणारा गडबडा डोळा लागला म्हणू लागला, आई साहेब लय भूक लागली व जेवायला कृपाळे आदिताची बाहेर देशी तरी गंगा तिरी सावकाशी निजाशी करीन मी. अहो अंधारीला डोळ्याला यायला लागली, लय भूक लागली म्हणजे पिळून पिळून गेलोय. आई साहेब थोडी भिक्षा वाढा म्हणजे असणार, तुम्ही जर असणार माझ्यावर कृपा केली ना, भिक्षा जर वाढली ना, तर म्हणले गंगा नदीच्या तीरावर सुंदर असणाऱ्या एखाद्या झाडाची सावली बघल, त्या झाडाच्या सावली खाली बसल आणि तुम्ही दिलेली भिक्षा पोट भरून जेवण किंवा लवकर द्या. गोड बोलशी जैसे पिऊ का परीन गालीशी वेळे भिक माझी ना सावेची भूक तरी आता मी मुक मी जातो. लय गोड बोलता व लय गोड बोलता म्हणले, अमृत गोडी अमृत झाले फिके, अमृताला सुद्धा फिकं पाडताल एवढं तुम्ही मला गोड बोलता. पण गोड बोलून काय माझं पोट भरणार आहे काय म्हणले, असं पोट भरणार नाही का म्हणले, गोड बोलता म्हणले भिक्षा घाली नाव म्हणले, मला भीक वाढा नाव म्हणले असणार. अव माझ्याच्याने सहन होईना गेली व भूक म्हणले, लय भुकेने व्याकुळ झालं, मग सारखं कावळं वरडायला लागलेत म्हणजे माझ्या पोटात म्हणले. तर मग असणार मी नाहीतर चाललो बघा विमुख, अतिथी पाठमोरा होईल तुमच्या समोर, विमुख जाईल. आणि अतिथी विमुख झाला तर काय होतं वाचा. मग सीता म्हणे स्वामीनाथा विमुख नावचावे सर्वता रे काव लागुनी तत्वता भिक भिक्षा निज स्वार्थी देईन. मग का तर अतिथी विमुख झाला तर आपलं पुण्य जात असतं, माहितीये सीता माऊली धर्मशास्त्र माहितीये, त्याच्यामुळे म्हणजे अतिथी विमुख जाता कामा नये. कसं का असं ना, आपल्या पाहुणाला पाहुणचार करा, विषय संपला, करू वाटलं करा, व्यवस्थित करा, करायचं नसलं तर काहीच बोलू नका, पाणीच्या प्यांचा उगं काहीतरी बोलून उठून गेला म्हणजे बरं, नाही तर मला लय काम आहे, चला निघालाच, चल पाहुणा कटाळून जाईल. मग असणार पाहुण्याचं काम असतं, पाहतो आणि जातो, ती का आपलं काय घेऊन जातो का. जर विमुख गेला तर संपत्ती घेऊन गेल्याशिवाय जातं, पुण्यरूपी संपत्ती घेऊन जातो, त्याला म्हणायचं पाहुणा. मग असणारा पाहून जातो तो पाहुणा. मग म्हणजे असणारे विमुख जाता कामा नये. सीता माऊलीने आवाज टाकला म्हणले असणार जाऊ नका, थांबा थांबा म्हणले महाराज, धीर धरा म्हणले, मी आताच्या आता असणारा तुमच्यासाठी भिक्षा रेषा ओलांडून स्वार्थासाठी, निज स्वार्थ, आपला स्वार्थ सदच आहे. अतिथी विमुख गेला तर काम संपत आहे, पुण्य जात आहे. मग म्हणजे असणाऱ्या जाताना अजून संपत्ती तर पुण्यरूपी संपत्ती घेऊन जाणार, वर्ण काय शाप दिला तर कसं काय व्हायचं. म्हणून आपल्या स्वार्थासाठी मी म्हणले तुम्हाला असणारे भिक्षा वाढते, धीर धरा. विमुख झालिया अतीत श्रीराम सौमित्र युद्ध अंत जय कदा न पावत अति विधात होईल. विघात आहे, विघात आहे का. हा ऐका, म्हणू लागले अतिथी आलेला पाहुणा जर विमुख गेला तसाच माघारी गेला तर माझ्या प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजीला रणांगणाच्या ठिकाणी विजय प्राप्त होणार नाही, अपजय होईल त्यांचा. का पुण्य घेऊन गेला, पुण्याच्या जोरावर तर असणार सगळा कार्यक्रम चाललेला असतो. पुण्य घेऊन गेला तर त्यांचं पाप वाढला की जय येतलंय कुठल्या काळात म्हणजे असणार दुःखच पदरात पडतं. म्हणून म्हणले असणार मी तुम्हाला काहीतरी थोडं देतो, तसं तुम्ही असणार जाऊ नका. जर तुम्ही तसं गेला तर आमच्या दोघांचा सुद्धा घात होईल. हो थांबा. सुखी केली अतीत सुखी होईल श्री भगवंत श्री राम लक्ष्मण युद्धांत यशवंत होतील. सुखी केली अतिथी नंतर पहिल्या दरवाजावर बोर्ड होते अतिथी देवो भव.
आल्याला पाहुणा आपल्या देवच असतो, देवाच्या रूपाने चाललेला असतो, म्हणून त्याचा आतिथ्य आदर सत्कार व्यवस्थित करायचा. आता बोर्ड गेलं, अतिथी देवो भव गेलं, आता काय आलं बोर्ड? कुत्र्यापासून सावध राहा. आता ते बी गेलं, संपत आले बोर्ड आहे का नाही? ते कुत्र्यापासून बी सावध गेलं, ते करोनापासून तर वेगळेच बोर्ड आले. मग असं म्हणजे असणार संपून गेला अतिथी देवो भव असणार. तुम्ही अतिथी म्हणजे आमच्यासाठी देवच. जर म्हणजे असणार अतिथी म्हणून गेलं तर देव अंतरला जातो, आणि जर असणार अतिथीला सुख दिला, आनंद केला तर देवाला आनंद होतो. आणि त्याच्यावर माझं पुण्य वाढन, पुण्य त्याच्यावर माझ्या प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजीला रणांगणाच्या ठिकाणी यश येईल. हो थांबा जरा. गीता लक्ष्मण मर्यादा रेखा तिथ पाये विमुख ये रे पावेल पती दुःख भिक्षावश्यक मी घालीन. लक्ष्मणजीची असणारी मर्यादा रेखा जर राखली मी, आणि भिक्षा जर नाही वाढली तर पतीला दुःख होईल, माझ्या मालकाला प्रभू रामचंद्राला असणारं दुःख होईल, त्याचं पाप लागल, आणि त्या पापामुळे लक्ष्मणजी पराजित होतील, प्रभू रामचंद्र पराजित होतील. पराजित झालं म्हणजे दुःख प्राप्त होईल. म्हणून मी म्हणले असणारी त्या लक्ष्मणजीची मर्यादा रेषा असणार ओलांडून ह्या तिचा आदर सत्कार करते, भिक्षा वाढते असा मनामध्ये विचार सीता माऊलीने केला. आता कुणाला काय, कुणाला कसं काय, ऐसा विचार मानसी सीतेने करुणी निश्चयेची भिक्षा नवया तितासी स्वय गुंपेशी निघाली. असा मनात विचार केला. आपला जर अतिथी गेला तर सगळं पुण्य जातंय, पुण्य गेलं की सर्व दुःखच प्राप्त होतंय, असा विचार सीता माऊलीने केला. आणि आपल्या असणाऱ्या गुंफेमध्ये त्या राजा रावणाला भिक्षा वाढण्यासाठी आता सुपात आणत्यात का ताटात आणत्यात का कशात आणत्यात वाचा. तव हडबड झाली देवांची स्वर्गीवती कासवीची सकळ देवे आणि ऋषी ब्रह्मयापाशी स्वय आले. आता इकडे असणाऱ्या सीता माऊली भिक्षा आणण्यासाठी आपल्या पर्णकुटीत गेलेले आहेत. इकडं हडबड उठली देवा, ज्याची त्याला पडलेला असते देव असणाऱ्या हडबड झाली स्वर्गाच्या ठिकाणी. असणारे सर्व एकत्र आले, गणगंधर्व 100 किन्नर आले, 33 कोटी देवालय ऋषी मंडळी आले. सगळ्याची चर्चा काय सीता माऊली राजा रावणाला भिक्षा वाढायला चालेल. अहो ऐकलं का? सीता माऊली प्रभू असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या सीता माऊली राजा रावणाला भिक्षा वाढायला चाललेल्या आहेत. असा एकच असणारा कालवा सगळ्यामध्ये पसरला गेला. सगळेजण मिसळले मिळाले आणि ब्रह्मदेवाकडे गाराने सांगायला निघाले. जे सुटावी देवांची बांधवडी आजी आहे लग्न घडी बुद्धी विचारावी गाडी सुरसाखंडी फेडावया. काय विचार मांडायचा? ब्रह्मदेवासमोर असणारा 33 कोटी देवांची बांधवडी सोडायची, नवग्रहांची बेडी तोडायची, राम राज्याची गुढी लंकेमध्ये उभा करायची. ही 3 कार्य घडण्यासाठी योग्य वेळ जे असणारी तिथी घडून आलेली आहे. म्हणून सर्वचे सर्वजण मिळले एकत्र आले आणि ब्रह्मदेवाला काय कारण सांगतात ऐका. भिक्षा देता रावणा प्रती रावण सीता धरील हाती क्षणार्धे भस्म करील सीता सती आदिशक्ती जगदंबा. का घाबरले बरं देव का घाबरले? तर म्हणजे ब्रह्मदेवाला जाऊन सांगितलं, म्हणजे आता सीता माऊली राजा रावणाला भिक्षा वाढण्यासाठी येणार. वाढायला आल्याबरोबर राजा रावण कशासाठी आलाय? पळवून नेण्यासाठी आलाय. आणि सीता माऊलीला जर त्यांनी पळवण्यासाठी हात लावला तर ती आदिमाया आदिशक्ती आहे. आपण म्हणतो ना आदिमाया आदिशक्ती आहे. वया झाडाला सुद्धा आग लावती. हिथं तर राजा रावण आहे म्हणजे असणार. राजा रावणाला जर हात लावला सीता माऊलीनं आणि राजा रावण जर जळून हिथच मेला तर आपली सुटका कशी काय होणार? जेवी पतंग दिवा प्रति आलिंगता मरून जाती देवी सीता धरित हाती भस्मगती रावणा. जसं असणारा पतंग नावचा किडा दिव्यावर झडप मारतो, त्याला विझवतो म्हणतो माझ्यासारखं लय तेजस्वी कारण त्याला झडप मारायला जातो आणि आपलं अस्तित्व संपतो. जळून भस्मसात पतंग नावचा किडा होता. तशा प्रकारे प्रभू रामचंद्राच्या सीता माऊलीला राजा रावणाने हात लावला की जागच्या जागेवर राख राजा रावणाची होईल म्हणतात. रावण झाली भस्मीभूत मग लंकेची नये रघुनाथ देव बांधवडी समस्त इंद्रजित सोडिना. मग असणारा राजा रावण जर हित संपले
रामायण संपलं. बोलवा ना तुला आरतीला नका का गेला त्या पोळीला काय केलं मग म्हणले रावण असणारा म्हणले हिथच संपला की रामायण संपलं म्हणले. मग लंकेकडे असणारे येणार नाहीत प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्र लंकेत नाही आलं की आमची सुटकाच नाही का. राजा मग तर जास्तच आमच्या पप्पाला तिकडे सीतामाऊलीच्या हातून मारलं. मग त्याचा लाडका इंद्रजित मग तर डबल काम आम्हाला सांगेल म्हणले. आमचं आता झालेलं साल आहे डबल साल होईल म्हणले. खायची पंचायत प्यायची पंचायत असं देवाला भला मोठं संकट पडलं. पुढे काय करू लागले ऐका. आईचे विचारुनी जाण गुंपेशी येऊनी सुरगण धरिले सीतेचे निज चरण भिक्षा पण घालावी. अशा प्रकारे देव घाबरले म्हणले आमची सुटका होणार नाही. आम्हाला अजून त्या राजा रावणाची साधं कुठवर मोरस तो साल संपणार नाही म्हणले. आमचं बरोबर रामचंद्र आले की साल संपणार आहे कामाचं. बरं आपल्या भाषेत साल म्हणते त्याला साल घातलेलं. मग म्हणले सालाने ठेवले म्हणा की राजा रावणाने. ती प्रभू रामचंद्र आल्याशिवाय आम्ही त्याच्या दावडीत ना सुटणार नाहोत. हे असणारे भीतीनं घाबरलेले देव सर्वचे सर्व 33 कोटी देव असणारे पंचवटीच्या ठिकाणी उतरलेले आहेत. सीता माऊलीच्या गुहेमध्ये गेलेले असणारे त्या पर्णकुटीमध्ये गेलेले त्या सर्वचे सर्व 33 कोटी देव पर्णकुटीत शिरले. आणि सर्व देवानी म्हणले असणाऱ्या सीता माऊलीच्या पाया पडले. पायाला धरून पायाला म्हणाले सीता माऊली तुम्हाला हात जोडतो तुमच्या पाया पडतो. राजा रावणाला भिक्षा वाढायला जाऊ नका. तिथं जाता विमुख श्रीराम लक्ष्मण पावती दुःख तुम्ही सर्वज्ञ देव लोक विवेक मत सांगा. तुम्हाला हात जोडतो तुमच्या पाया पडतो. राजा रावणाला भिक्षा वाढायला जाऊ नका असं सीता माऊलीला देव म्हणू लागले. सीता माऊली म्हणू लागल्या देवांना काय देव विवेक आहे तुम्ही असणारे. चांगलं काय वाईट काय ह्याचा विचार करणार आहेत म्हणजे तुम्ही. अहो आमच्या इथं आलेला पाहुणा आहे तो राजा रावण. आणि त्या पाहुण्याला जर नाही भिक्षा वाढली आम्हाला पाप लागतं. आणि त्या पापाचं फळ आहे दुःख. आणि ते दुःख कुणाला भोगावं लागणार आहे. मला तर भोगावं लागणार. पण शास्त्र सांगतंय पत्नीनं केलेलं पतीला भोगावं लागतं. पतीनं केलेलं पत्नीला भोगावं लागतं. पण पतीनं केलेलं भोगावं लागत नाही बरं का. पण असं ते सीता माऊली म्हणतात हे पाप का तर पाहुणा आपल्या दोघांच्या घरचा आहे. दोघांनाही दुःख होणार. आणि दोघांना दुःख झालं प्रभू रामचंद्र दुःखी होणार लक्ष्मणजी दुःखी होणार. आणि त्यांना कुठल्याही कार्यामध्ये यश प्राप्त होणार नाही. मग देवानं का मला अडवता का धर्माला कुत्रा अडवं होता असं सीता माऊली म्हणू लागल्या. नाग देव सांगती आपण अतिथी रूपे रावण तुझे करवाला हरण भिक्षा पण न घालावी. भिक्षुक काय साधा सुद्धा आहे त्यांच्या दारात आलेला पाहुणा. लय भला मोठा आहे म्हणजे असणार. तो लंकेचा राजा आहे. राजा रावण आहे. आणि तो राजा रावण तुम्हाला भिक्षा मागण्यासाठी आलेला आहे. म्हणजेच कशाला आला ना तुम्हाला पळवून नेण्यासाठी सीता माऊली तो आलेला आहे. तुम्ही त्याला भिक्षा घालू नका. जरा त्या माणसाला वळका नीट बघा त्याची परिस्थिती आहे का. नाहीतर देती घेती नरका जाती. देणारा बी नरकाला आणि घेणारा बी नरकाला जाईल. मग बघा बाबा सीता माऊली तुम्हाला कोणाला द्यायचं कोणाला नाही. मग बोलली सीता सती रावणे मद धरिता हाती त्याशी लावीन कल्पांत ख्याती भय किती माझं त्याचे. आता देवांच्या मनात एक होतं सीता माऊलीच्या मनात एक होतं. ती सीता माऊलीच्या मनात काय आलाय पाहुणा त्याचा आदर सत्कार करण्याची ती पण दाखवली त्याला. पण देवांच्या भीती मनात देव बोलले त्यांच्या मनात सांगितलं त्या सीता माऊलीला. सीता माऊली काय म्हणले कोणाचं भ्या सांगतो आम्हाला राजा रावणाचा. अहो त्या राजा रावणाने मला हातच तर लावू दे नुसतं. हात जर लावला ना राजा रावणाने क्षणात त्याला संपवून टाकेल. होतं नव्हतं करून टाकेल. राखच राजा रावणाची मी करून टाकेल असं सीता माऊली देवांना बोलू लागल्या. रावण कायचे बापुडे तोंडाचे ते किडे त्याचे भयमज पुढे वाडे कोंडे काय सांगा. काय कौतुकाने सांगायला लागला हो तुम्ही मला. कुणाचं कौतुक सांगता त्या 10 तोंड्याच्या किड्याचं. सीता माऊली बायाचं बोलणं असंच असतं. काय कौतुक सांगता म्हणजे मला त्या 10 तोंड्या किड्याचं त्या राजा रावणाचं काय भीती आहे मला. म्हणले क्षणात त्याची दहीच्या दही असणारी मुंडकी जसं किड टाचने रगडावं तसं रगडून टाकेन. तव देव म्हणती ऐक माते रावण बंदी आम्ही समजते तू आणि रावण
सोडिना. बरोबर आहे. देव म्हणले बरोबर आहे सीता माऊली, तुम्ही राजा रावणाला इथं संपून टाकता. ताकद आहे तुमच्यामध्ये, शक्ती आहे, प्रताप आहे. तुमच्या शक्तीच्या प्रतापाच्या जोरावर तुम्ही राजा रावणाला संपवून टाकचाल. पण तुम्ही जर असणाऱ्या राजा रावणाला जर संपवून टाकलं तर आम्ही त्याच्या असणाऱ्या बांधवडीत आहे. लय बांधव काय काम सांगितले तर राजा रावण पुढे आपल्याला ऐकायला मिळणार आहे. 33 कोटी देव राजा रावणाच्या घरी कामाला आहेत. किती सत्ताधीश एवढा राजा रावण, तरी सुद्धा भिक्षुक भिकारी झालाय. म्हणून आले देवाजीच्या मनात तिथे कुणाचे काय चाललं, कुणाचं चालत नाही. हरिश्चंद्र राजा डोंबाघरी पाणी पडले, कुणाचंच नाही. राजा एवढा मोठा होता तर भिकारी झाला. त्याला म्हणायचं देव कधी कुणाला काय बनवेल आणि कधी कुणाला कुठल्या स्तरावर नेऊन ठेवेल सांगता येत नाही. आणि अशा राजा रावणाला म्हणजे संपवू नका सीता माऊली. का तर राजा रावणाच्या हितामध्ये आम्हाला असणारा सर्वच्या सर्व आम्ही म्हणजे असणारा काम करतोय म्हणले. आणि तुम्ही जर इथं राजा रावणाचं संपून टाकलं तर त्याच्या पोराला इंद्रजिताला कळेल आणि इंद्रजित आम्हाला काय सोडणार नाही, परत जास्तच आमच्याकडून काम करून घेईल. करावया मुझे बंद मोचन तुम्हा दोघांचे अवतरण. तुझी पाय विचारून पूर्व विधान निज योग. ऐका सीता माऊली, तुम्ही जरा पूर्वीचा आठवा. आलोय कशासाठी तुम्ही असणार. तुम्ही हा पृथ्वी तलाला अवतार कशा जरा धारण करायला. अवतार तुम्हाला धरावया कारण उद्धारावया जड जीव. जड जीवांचा तर उद्धार करायला तुमचा अवतार धारण झालेलाच आहे. पण मूळ असणारं कारण काय, 33 कोटी देवांची बांधावडी सोडायची, आम्हाला बंधनातून मोकळं करायचं त्या राजा रावणाला तुम्हाला. म्हणून त्याच्यासाठी तुम्ही दोघांनी अवतार धारण केलेला आहे. विचार करा जरा तुम्ही सीता माऊली. तो विचार करून तुम्ही भिक्षा वाढायला जावा असे देव समजून सीता माऊलीची घालू लागले. कोणी देवांचे वचन सीता झाली हास्यवदन. पावरी मुळाची निज पुन्हा काय आपण बोलली. देवांचं बोललं सीता माऊलीनं ऐकलं आणि हसू आलं सीता माऊलीला. म्हणजे आमचं काय चाललंय ह्यांचं काय चाललंय ऐका नाही म्हणल्या. असं त्या म्हणजे असं झालं जसं असं तसं म्हणले सीता माऊली. म्हणजे हसू आलं आणि हसून म्हणू लागल्या मूळ आपण कशा चालवलं ही खून पटली गेली सीता माऊलीला. आणि असणाऱ्या सीता माऊली परत देवाला काय बोलू लागले ऐका. जरी मी राहिले गुप्त स्थिती तरी रावणाला से विचारती. त्याशी काय कराल युक्ती ते मज प्रती सांगावी. सांगावं आता तुम्ही सांगा म्हणजे देवानं. मी जर आतमध्येच असं बसून राहिलं तर ते राजा रावण आलेला दारातला किती वेळ उभा राहील, किती वाट बघेल माझी म्हणले असणार. मग मी त्याला भिक्षा वाढावी आणि माझ्या असणारा अतिथी विनमुख जाता कामा नाही. त्याचा आदर सत्कार व्यवस्थित माझ्याकडून व्हावा. माझंही पुण्य संपणार नाही. आम्ही बी सुखी, तोही सुखी आणि तुम्ही बी सुखी, सगळेच सुखी म्हणजे. नंतर दोघात तिसरा सगळंच विसरणार होय का नाही. तसं काय भानगड करू नका. तुम्ही म्हणतात तसं मी करते. भिक्षा वाढायला जाऊ का नको सांगा. देव बोलते निज योग्यता रावणाच्या भिक्षाता. आम्ही करू माई कसिता तेने जन दुहिता स्वयाचे. मग देव बोलायला सुरुवात केलं. सीता माऊली तुम्ही जाऊच नका म्हणले असणार. तुम्हाला भिक्षा वाढायची, राजा रावणाला सुखी करायचं, तुमचं तुम्हाला बी सुखी व्हायचं. तर आणि काय म्हणतो करता म्हणजे डुप्लिकेट सीता तयार करता. डुप्लिकेट आहे का नाही. डुप्लिकेट सीता तयार करता. म्यानाचा पुतळा तयार करता. काहीतरी टॅटू नाही स्टॅच्यू काहीतरी असतं की ते स्टॅच्यू इलेक्ट्रॉनिक काय ते लक्षात येणं नाव माझे. मग म्हणले तशा प्रकारचं डुप्लिकेट सीता माऊली तयार करतो. तिला भिक्षा वाढण्यासाठी लावतो म्हणले. असं म्हणल्याबरोबर सीता माऊलीला हसू आलं की. सीता माऊली म्हणले माझं काय कुठं बनत असतो काय. साकारानी सचेतनता माई करूपे श्रीराम कांता. करू न सके तो विधाता तुम्ही तत्वता महामूर्ख. साकार हुबेहूब आणि सचेतन चेतना असलेली. ती लाईटीवर बॅटरीवर कोणी बी चालवून म्हणले. पण आपल्यासारखं चाललं काय. स्वतः ज्याने 4 खाली लक्ष 84 निर्माण केल्या अशा ब्रह्मदेवाला सीता माऊली तयार करता येत नाही. तुम्ही तर देवानं कसं तयार करता डुप्लिकेट. डुप्लिकेट होतच नाही सीता माऊली कधी. ते आधी माया आधी शक्ती आहे. सीता माऊली सांगू लागल्या पर्जन्याची जळगार करुण शक्ती अति चतुर. ते ब्रह्मादिक सुरवर कृत्रिम अवतार करुण शक्ती. पावसाच्या धारा कोण करू शकते का. कोणी करू शकत नाही. हा ती कृत्रिम ढग आणू शकते.
आणि पण आंधा उद्धटपणा केला की एका जागेवर डप संपलं गाव. एका जागेवर ढग पडते की नाही का. म्हणून ती अप्सरा उद्धार करतात. उद्धटपणा करायचा नाही. निसर्गाबरोबर उद्धटपणा अजिबात चालत नाही. ती कृत्रिम पाऊस पडायला गेली 2-4 वर्ष पुन्हा पाऊसच पडला नाही. उद्धटपणा चालत नाही. केला उद्धटपणा, कुठं कुठं आले, कुठं ढग पडले की जागच्या जागेवरच पडले. म्हणून असणारा सीता माऊली सांगू लागलेले आहेत. म्हणले जसं त्या पावसाच्या धारा कुणाला तयार करू शकत नाहीत, तशा प्रकारे सीता माऊली हुबेहूब कुणालाही तयार करता येत नाही. जैसी माझी सकुन काया, तैसी मद्रूप माझी छाया. मी दाणी ते भिक्ष द्यावया, सूर्य कार्या साधावया. ऐका देवांनो, तुमचं कार्य साधण्यासाठी, तुम्ही सुखी होण्यासाठी, आलेला पाहुणा माझ्या दारातला सुखी होण्यासाठी आणि माझं अवतार कार्य ही परिपूर्ण करण्यासाठी, सर्व काम व्यवस्थित होण्यासाठी मी काय करते, मी माझी असणारी छाया म्हणजे सावली, हुबेहूब माझी सावली, ती सावली बाजूला काढते आणि ती सावली राजा रावणाकडे भिक्षा वाढायसाठी पाठवते असं सीता माऊली म्हणतात. कोणी सीतेचे वचन समजती घालिते लोटांगण. सीतेचे वंदुनी श्रीचरण राहिले लपोन विमानी. अशा प्रकारे सीता माऊलीचं बोलणं देवांनी ऐकलं. देवांना आनंद वाटला. आनंदाच्या भरात सीता माऊली समोर लोटांगण घातलं, पाया पडले सीता माऊलीच्या. बरोबर आमच्यावरचं वेगळं टाळलं तुम्ही, चांगली गोष्ट आहे. आता आमच्याच्याने तर करणं होत नाही, पण तुमच्याच्याने तुम्ही केलं, तुमची असणारी छाया. मग दिव्य कशासाठी घेतला आता लक्षात ठेवा. ही सीता माऊली आता अग्नीत, मुख्य सीता असणारी अग्नीत बसणार आहे त्या पर्णकुटीमध्ये, आणि ही आता सावली. मग ही बरोबर रामचंद्राला सावली खरं वाटत का त्यांची पत्नी? खरीच नाही. आणि मध्ये दिव्य घेतलं की सीता माऊली जरा याद द्या ऐका. मग कोणाला बोट ठेवा तिथं दिव्य घेताना, ऐकत नाही ती काय नाही ते लोक म्हणते ती. मग त्या सीता माऊलीला अग्नीत उडी टाकायला लावली. म्हणतो कवापासून आलं की खोटं बोलतो का खोटं बोलतो, घालवर त्याला खातात, काढवर त्याला पैसा नाही का. खरं माणसं काढते ती काढते. तसं सीता माऊली खऱ्या होत्या. त्या सावली रूपी सीता माऊलीनं अग्नीत उडी टाकली आणि अग्नीत तेजस्वी जी पहिल्या सीता माऊली होत्या ती सीता माऊली बाहेर आल्या. तेव्हा बरोबर रामचंद्राने अंगीकार केला. पण माणसं काही बोलतात, काही रचना नीट ऐकत नाहीत, नीट वाचत नाहीत आणि बोट ठेवल्याशिवाय पण त्यांना लक्षातच येत नाही. एक बोट दुसऱ्याकडे गेलं तर बाकीची 4-3 आपल्याकडे असते, ते लक्षातच येत नाही. पण त्या 3 बोटाकडे पण त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे असं म्हणले असणार. देवतांचं कार्य साधण्यासाठी प्रभू रामचंद्राच्या सीता माऊलीला आपली असणारी छाया बाहेर काढली. सर्वांना आनंद झाला. सीता माऊलीला लोटांगण देवाने घातलं ना, आपापल्या युमनात देव बसले, कुठं निघाले. भिक्षा घालावया लंकनात, सवेग छाया बाहेर येता. हेची मुखवते सती सीता समजता मानले. आता हुबेहूब सीता माऊली त्यांचे सावली झालेले, हुबेहूब झालेले. तिळभर सुद्धा फरक नाही त्यांच्या सावलीत आणि सीता माऊलीमध्ये. सीता माऊली आतमध्येच आपल्या पर्णकुटीत बसलेल्या आहेत. त्यांची सावली असणारे सूप घेऊन राजा रावणाला भिक्षा मारण्यासाठी बाहेर निघलेले आहेत. सर्व देवाने विमानातनं डोकून बघितलं, सीता माऊली आता बाहेर खरे आहेत का खोटे आहेत कुणाच्याच लक्षात येईना. खरेच सीता माऊली आहेत असं सर्वांना वाटू लागलं. गुण लक्षण रूप रेखा समसमान. सूरसिद्ध साधे चारण अवघ्याही ज्ञान सत्य सीता. अवयवाची रचना, जे सीता माऊलीच्या अवयवाची जशी रचना होती, जे गुण होते, चालणं बोलणं शेम टू शेम त्या सीता माऊली सारखं त्या असणाऱ्या सावलीचं होतं. गण गंधर्व यक्ष किन्नर सर्वांना एकच कळलं की खरेच सीता माऊली, खरेच सीता माऊली असं सर्वांना वाटू लागलं. यक्ष राक्षस दैत्य दानव सत्य सीता मारिता मानव. बाप जालिकीचे लाघव छाया सजीव पैके. काय लाघव केलं असणाऱ्या सीता माऊलीनं, काय कृत्य केलं, आपली सावली जिवंत केली. चालायला लागली, बोलायला लागली, हालायला लागली सावली. आणि सीता माऊली आतमध्ये पर्णकुटीत बसलेले आहेत. सगळे गणगंधर्व यक्ष किन्नर असतील, मानव असतील, दैत्य असतील, राक्षस असतील, सर्वांना सीता माऊली खऱ्याच वाटू लागल्या. टक लावून सीता माऊलीकडे सगळेजण बघू लागले. सद्भावे समर्थ जानकी सोय राहुनी अग्निमुखी. छाया दाडली भिक्षेची दिकी तास कळी कळी देखील. सद्भावयुक्त आणि समर्थ असणारे. समर्थ कोणाला देतात, आपल्यापाशी जे काय आहे ते पुढच्याला देणं, त्याला म्हणायचं समर्थ. काही असं मग समर्थ चक्रवर्ती दशरथ राजे समर्थ आहेत सीता माऊली म्हणले असणारे.
सद्भावयुक्त अंतःकरणाने स्वतः म्हणले असणाऱ्या अग्नीच्या मुखामध्ये राहिल्या, म्हणजे अग्नीत सीता माऊली राहिल्या आणि त्यांची असणारी सावली रूपी सीता, त्यांनी असणारी सावली त्याला जिवंत केलं, तिला सजीव केलं आणि बाहेर असणारा भिक्षा वाढण्यासाठी राजा रावणाला पाठवलेला आहे. आपण आतमध्ये निवांत बसल्या, लाघव कुणाला सुद्धा कळलं नाही. कृत्रिम डुप्लिकेट बनवायचं म्हणलं तर बनवता कुणाला सुद्धा आलं नाही, पण स्वतः असणं मात्र सावलीच्या रूपाने बाहेर आल्या. भिक्षा घेऊन या वेगेची विलंगोलिया मर्यादा रेखेची सीता आली रावणापाशी तव येरू अविलापी हरणार्थ. लगेच असणारी ती सीता माऊलीची सावली, सीता माऊली पळतच घरात नसण्या पर्णकुटीतनं बाहेर आलेले. राजा राम लक्ष्मण रेखा ओलांडली, राजा रावणाला असणारा भिक्षा वाढणार, पण राजा रावण झोळीकडे काय लक्ष देणार. तेव्हा सीता माऊली कडे बघायला लागला, कवा धरतोय, कवा पाठीवर टाकतोय, कवा असणारा खांद्यावर घेऊन पळून जातोय. ध्यान तेच लागलं. जेवीच्या राये रूपापाशी देवी उलंगलिया मर्यादा रेखेची भिक्षा देता रावणाची तो करपी सीतेची. जसं म्हणजे असणार आपलं रूप आपल्या असणारा जे असणारा ध्यायला सोडून सावली राहतच नाही. फक्त 12 वाजता आपली खाली आपली सावली असते, बरं दुपारच्या 12 वाजता, नाहीतर बघा इकडे मागत चालली आता आहे का नाही, अशा आपल्या संगत असते. तशा प्रकारे असणार सीता माऊली पर राजा रावणा समोर असणाऱ्या उभा राहिलेल्या आहेत, भिक्षा वाढणार. राजा रावणाला खरंच सीता माऊली आहेत की असं वाटू लागलं आणि आता कधी धरतोय, कधी असणारा सीता माऊलीला पकडतोय असं राजा रावणाला वाटू लागलं. भिक्षा देता तिता प्रतिया तिथे सीता धरली हाती तव येई ओसंडुनी हस्तगती पडी लक्षिती रावण. मग असणारा आपल्या असणारा दारात पाहुण्याला आणि त्या पाहुण्याला भिक्षा वाढण्यासाठी सीता माऊली सहज, आपण जसं सहज यावं आणि भिक्षा वाढावी, मागितल्या माणसाने भिक्षा द्यायला सहज यावं, सहज अशी भिक्षा वाढावं आणि त्या भिक्षावाल्याने असणारा असं धरायचा प्रयत्न करावा. असा धरायचा सीता माऊलीला प्रयत्न राजा रावणाने केला. तेवढ्यात सीता माऊलीनं हो तिकडे म्हणून असं ढकलून दिलं. राजा रावण 2 दिवशी खालीच पडलं. जवरी मर्यादा रेखे आता तवा तो करपी लंकानाथ सांडून भिक्षू वेश समस्त दलात मुठ राक्षस. मग हो तिकडं म्हणलं सीता माऊलीनं ढकलून दिलं. राजा रावण खाली पडला आणि सीता माऊली आपल्या पर्णकुटीत निघालेले. लक्ष्मण रेषेच्या आतमध्ये गेल्या राजा रावण इकडे पडलेला उठला हाताला असं धरून वळायला लागला. वाढता म्हणजे त्याने आपलं असणारं भिक्षुकाचं रूप पालटलं, भिकारीचं रूप सोडलं. फाटकी तुटकी कपडे अंगावरची पलटली. भयानक असा राक्षस कसा झालाय का. 10 शिरवीस पूजा मी तव लंकेचा हो राजा तू जमी करीन निज बाजा योगी माझा सुख भोग. असणाऱ्या सीता माऊलीला राजा रावण म्हणू लागला, वेश पालटला. 10 मुंडकी आणि 20 हाताचा राजा रावण सीता माऊलीच्या समोर उभा राहिला आणि सीता माऊलीला म्हणू लागला, मी असणाऱ्या लंकेचा राजे. आता तू आनंदाने माझी भाजी हो, माझी पत्नी हो म्हणजे असणार आणि सुखाचा उपभोग लंकेत जाऊन घेऊ असं राजा रावण सीता माऊलीला बोलू लागले. राम तापसी दिन वदनी काष्टलीची वसतावनी तुझ करीन पटराणी मुख्य विलासिनी मंदोदरी. हाय का म्हणले असणारे सीता माऊली तुम्ही म्हणले ह्या असणाऱ्या वनाच्या ठिकाणी फार कष्ट झालं होतं, मला फार दुःख झालं. म्हणजे का तर ती वनवासी प्रभू रामचंद्र म्हणले असणार तापसी हीन दिन, कधी काय आणाय सांगितलं तर कधी काय आणत नसते रे, काय खायला नाही ना प्यायला नाही. तिकडं चला आमच्या लंकेमध्ये किती खायला आहे किती प्यायला आहे. पावली वडापावचं गाणं म्हणजे असणार चाचे हाटेल आहे ती लय काय 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 म्हणजे आमच्या लंकेच्या ठिकाणी. मी राजा म्हणल्यावर काय कमी एका म्हणजे असणार सीता माऊली चला म्हणजे तुम्ही म्हणजे असणार मी तू आमच्या घरी तुम्हाला नेलं की पट्टराणी बनवतो. ती मंदोदरी सुद्धा असणारी माझी आवडती, ती सुद्धा तुमची दाशी. हा तुझ बसत माझे अंकी मंदोदरी मुख्य सेवकी आईशी शस्त्र राणे आणकी तुझ्या पटकी मी करीन. अहो म्हणजे असणारे सीता माऊली तुम्ही या
असणार माझी पत्नी झाला मी तुम्हाला माझ्या मांडीवर बसवीन. आणि माझी असणारी आता ती जी आवडती असणारी जी काय मंदगरी आहे ती म्हणली असणारी सेवक बनवी तुमची दासी बनवीन म्हणली असणार. ती तर दासी सोडा पण अजून माझे 80,000 आहेत म्हणल्या. त्या 80,000 मी तुमच्या भटकीन बनवीन म्हणले असणार. सगळ्या तुमची सेवा करण्यासाठी पटपट पटपट कामाला तुम्ही निवांत बसायचं म्हणजे वाचा. मी ब्रह्मयाचा नातू प्रसिद्ध कुबेराचा धाकटा बंधू. माझा वंश अतिशुद्धू सांडी चेंदू श्रीरामाचा. अरे त्या परमरामचंद्राचा नाच सोडून दे म्हणले. आणि कोण आहेस मला सांग का म्हणले. विचारले का सीतामाऊलीनं बळच सांगायला लागलं. अहो म्हणजे त्या ब्रह्मदेवाचा नातू आहे जे असणारा धन कुबेराचं म्हणतात. त्या कुबेराचा असणारा धाकटा भाऊ आहे म्हणले असणारा. लंकेचा राजा आहे म्हणले असणारा. एवढ्या मोठ्या वंशातला एवढ्या मोठ्या कुळातला म्हणले. आणि काय नाद धरलाय परमरामचंद्राचा. सोड चल माझ्या संग. वसंत वळगे शेजारे शेजारची जे कुसुमारके चंद्र निवई काय शीतल करे हा निववी निववी शीतळ करे करीन किंकरे सिद्ध ऐका सीतामाऊली म्हणले असणारा वसंत ऋतूत कायम आपल्या गावामध्ये असणार. अनेक असणारे फुलं बहरणार. त्या फुलांची शेज तुम्हाला करतो म्हणजे असणार. चंद्र सूर्य चंद्र शीतल चंद्र छाया त्याला सांगतो आमच्या घरी जाऊन सीतामाऊली पशी शेजारी जगा म्हणजे असणार. एवढंच नाही 33 कोटी देव सुद्धा असणार तुमचं सेवा करेल सीतामाऊली आमच्या तिकडे चला. सूरश्रेष्ठ इंद्राधिक तुझे वळंगेचे पाईक मुख्य मी आज्ञेचा सेवक आलोलिक भोग भोगी यागामध्ये असणाऱ्या देवतांमध्ये श्रेष्ठ 33 कोटी देवांचा राजा इंद्रदेव आहे. तो इंद्रदेव सुद्धा असणारा तुझा सेवक असणारा बनवीन. मुख्य मी असणारा स्वतः मी राजा रावण माझ्या आज्ञेत सगळे देव आहेत पण मी तुझा आज्ञाधारक बनेन. आणि ज्याचं लौकिकच करतात ना अशा प्रकारचं भोग तो आमच्या लंकेत येऊन भोग चल लवकर. माझे देखील या अशोकवन तुझे निवेल तन मन धन्य मशील दशानन लंका भुवन देखलिया. हो सीतामाऊली तुम्ही जर माझं अशोकवन जर बघितलं अशोक वाटिक म्हणजे बाग आहे त्या बागेचं नाव आहे. ती जर बाग तुम्ही बघितलं तर तुमचं असणार शरीराला सुद्धा समाधान वाटेल मनाला सुद्धा समाधान वाटेल. आणि माणसाला मनातल्या मनात बरं झालं राजा रावणाने मला उचलून आणलं. बरं झालं राजा रावणाने माझ्या बरोबर लग्न केलं. लंका बघितल्यावर म्हणचाल सीता क्रंदे राम राम रावणा अत्यंत सकाम तिचे प्राप्तीचा संभ्रम आवडी देख देऊ पाहे. मग असणारा एवढं सीतामाऊलीनं ऐकलं. सीतामाऊली म्हणल्या राम 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 काय बोलायला लागलाय बाबा. कोणाला तरी बोलावं मला कशाला बोलावं मला काय गरज आहे का काय का काय कुठं बोलावं काय बोलावं. राजा रावणाला काय कळणाच म्हणजे असं राम राम म्हणाला. तेवढ्यात राजा रावण असणारा अतिशय सकाम झालेला राजा रावण सीतामाऊलीला धरण्याचा प्रयत्न करू लागला. सीता म्हणे रावणाची बोळ माता गोपाये अग्नीची देवी तू मत बघू पासी जळून मरती मतकामे. सीतामाऊली म्हणू लागला जसं म्हणले ते पतंग नावचा किडा अग्नीला स्पर्श करायला जावा किंवा वाळव्या अग्नीला स्पर्श केल्याबरोबर जशी जळून भस्मसात व्हावी तसा अग्निरूपी सीतामाऊलीला तो धरायला चाललास रे मरशीला. पतंग लिंगी दीपक पाळी तो तत्काळ होया होळी तैशी बघू जाता जनकबाळी तू सकोळी मरशील. जसं पतंग किडा अग्नीला धडपा गेल्यानंतर आपण स्वतः भस्मसात होतो तसं राजा रावणा तू जर मला झालं तर तू तर नव्हा तुझ्या कुळासहित मरशील. आईला बिलाप सुरेंद्र सर्वांगी बगे झाली इंद्रा तैशी बिलाप पिता रामदारा बाणदारा निमशील. जसं म्हणजे असणार इंद्रदेवाने अहिल्याचा असणारा विलास धरला आणि इंद्राला भग पडली तसं तो माझा विलास धरला की तू तर त्याला भग तरी पडली तू तर मरूनच जाशील. श्रीराम सूर्य रावण खदोत रावण कांची श्रीराम अमृत तुझे काही जो बोगा सकता ते निश्चित दंश मशक. राजा रावणा माझे प्रभू रामचंद्र म्हणजे सूर्यासारखे तेजस्वी आहेत. आणि तू राजा रावण कुठला आला म्हणलं डोम कावळा. आणि मला म्हणतो माझ्या बरोबर आहे सूर्य कुठं ती खज्योत किरा कुठं. रावण म्हणजे असणार कांजी म्हणजे शिळ शिळ पाक
आणि प्रभू रामचंद्र म्हणजे असणार म्हणले ताजं तवाना अमृत आहेत म्हणले. कांजी म्हणजे विश्वी म्हणा, शिळपाक म्हणा, काही म्हणा, पण असणारे माझे प्रभू रामचंद्र अमृतासारखे आहेत म्हणले. आणि असा असणारा तो राजा रावण म्हणले. कुठं प्रभू रामचंद्र, कुठं राजा रावण. आणि मला भोग दे म्हणतो. लाज वाटते का तुला? श्रीराम केवळ क्षीर समुद्र, रावण मूताचे खिल्लर, त्याचे काही भोगत परते कुशर नरदेई. अहो म्हणजे असणारा प्रभू रामचंद्र म्हणजे असणारा भला मोठा दुधाचा समुद्र आहे. आणि ते राजा रावण म्हणजे मुतारीतलं डबकन. कुठं काय मागावं, कुणाला काय बोलतं कळतं का? राजा रावण तुम्हाला म्हणले असणार. अहो म्हणले असणार त्या डप्पाच्या ठिकाणी असणार कोण आहे? जी राजा रावणाबरोबर असणार भाऊ बघील ते असणार मनुष्य रूपात असून सुकर आहे. सुकर म्हणजे डुक्कर वाचा. श्रीराम जगाचे जीवन, रावण डोबाळ परिचालन, ते रमती डोकईन साधुनी मागला. श्रीराम अहो आपला प्रभू रामचंद्र म्हणजे जगाचा आधार आहे, जगाचं पाणी आहे. आणि तो राजा रावण म्हणजे कुठलं तरी डबकाळ आहे. म्हणजे डबकाळ आहे, पाण्याचा डबकाळ, घाण पाण्याचा डबकाळ आहे राजा रावण म्हणजे. अहो आमच्या प्रभू राम आणि त्या डबकाळाच्या ठिकाणी म्हणले डोंकावळं, बगळं, लांबतुंडी तसली थांबतात म्हणले. आणि आमचं बरोबर रामचंद्र म्हणजे दुधाचा सागर आहेत म्हणले. तिथं म्हणले असणारे महान असणारे ऋषीवर्य असणारे साधू संत असणारे तिथं थांबतात. असं आमचं प्रभू रामचंद्र रमणी आहे. तिथे वेशाती कपटी, चालण्याचे रूपे स्त्रीलंपटी, विषय गोडीची या गोष्टी आमिषासाठी मरे मासा. अहो म्हणजे असणारा राजा रावण तुम्ही कसे आहोत म्हणले असणारा पाहुण्याच्या रूपाने आलेला. आणि कपट ती विमानाच्या ठिकाणी आपल्या जे पाहुणार की पाहुण्याच्या मनात काहीतरी तेवढंच कसं काय चाललंय, बरं चाललं, बरं चाललं, बरं चाललं, व्यवस्थित आहे म्हणा. पण ह्या जर कार असताना त्याच्या पोटानं ह्याचं पोटानं बघ धुलतच बसायचं. काय गरज आहे का? फुकट कळण शेंडी वळवळ काय करायचे कारण नाही का आपल्याला दुसऱ्याचं काय धुलतच बसायचं काहीच नाही. मग असं भाव तिथे आला आणि कपटी वेशामध्ये आलेला आहे. संन्यासाचं रूप धारण केलं. स्त्री लंपट संन्यासी असणारा स्त्री लंपट नसतो, पण संन्यासाच्या रूपात आला आणि स्त्री लंपट झाला म्हणजे असणारा. आणि गोष्टी बी विषयाच्या गुढीच्या करता काय राजा रावण असतं का? ती आमिषाच्या पोटी जसा मासा मरतो का नाही, ती बघा मासा असतं एकटं असतं खाली एकटं पाण्यात आमिषाला धरलेलं असतंय. ती म्हणतात बाकीच्या माशाला म्हणते नकार येऊ, वरी एकटा आहे ती तुमच्यासाठी आमच्यासाठी थांबलाय म्हणजे नका. पण तरी सुद्धा म्हणजे कुणी कुणाचं ऐकत नाही. तशा प्रकारे आमिषाने जसं मासा संपतो तसं तू बी संपून जातील. वना निघता श्री रामचंद्रा 27 वर्षे त्या अवसरा, माझे वय वर्षा वशिष्ठ द्वारा ऐकिले. ऐका राजा रावण, माझा अभिलाष तुम्ही धरता. वयाची मर्यादा तरी असावी की का उठलं की सुटलं कुणी काय नाही. इतर घातलेला असलं तरी तसंच, सलवार घातलेला असला तरी तसंच, आणि ती ड्रेस घातलेला असला तरी तसंच. दृष्टी सृष्टी ज्याची त्याची. कधी काही वय लागलं तसं सीता माऊली म्हणू लागल्या. अहो मी ज्यावेळेस प्रभू रामचंद्राबरोबर वनवासाला निघालेले होते त्यावेळेस असणार वशिष्ठ महाराजांनी सांगितलं आता कुठं सीता माऊलीचं वय वर्ष 18 झालेलं आहे असं वशिष्ठ महाराजांनी सांगितलं होतं. राजा रावणा तुमचं ऐका. तू तव बहु काळाचा म्हातारा, विषय बोलिताली जरा, तू माझी अभिलापद्वारा निशाचर का मारसी. कशाला राक्षस मारायला लागला रे उगाच, कशाला माझा अभिलाष धरायला लागला म्हणले असणार. काय माझे मध्ये काय असणार? पहिले तू म्हणले असणार कधी काळीचा म्हातारा. 14 चौकड्या कशाला म्हणायचं? किती राजा रावणाचं वय आहे बघायचं का तुम्हाला? 4 चौकड्या. त्रेता, सत्य, त्रेता, द्वापार, कली ह्या 4 युगाची एक चौकडी. त्यातनं 4,32,000चं कलियुग आहे. ह्याच्या दुप्पट असणारा द्वापार आहे, त्याच्या दुप्पट असणारा त्रेता आहे, त्याच्या दुप्पट असणारा सत्य आहे. ह्या सत्य 4ची असणारी बेरीज करायची. बेरीजला 14 ने गुणायचं. एवढं वर्ष राजा रावणाचं आहे. गणित घरी जाऊन करीत बसा. मग एवढा राजा रावण तू एवढा म्हातारा, मी कुठं 18 वर्षाची.
कसं राजारामन तुमच्या बुद्धीला पटायला पाहिजे सीतामावली म्हणू लागल्या. माझल्या वयकायची शक्ती व्रता वल्ग तोची धरुणी भ्रांती दावले येऊनी श्री रघुपती करील शांती माने ऐके. कशी ताकद तरी तुझ्या अंगात निर्माण झाली रे मला उचलून न्यायची मला हात लावायची. फुकटच्या फुकट कसं तुझ्या मनात असणार बुद्धीच्या ठिकाणी भ्रम सगळा चांगला आहे म्हणतात बुद्धिवंत आहे म्हणतात ज्ञानी आहे म्हणतात आणि कुठनं तुझ्या बुद्धीच्या ठिकाणी अशी भ्रांत पडली मला उचलून न्यायला म्हणतो. आणि मला जर हात लावला तेवढ्यात मी हाक मारली प्रभू रामचंद्राला हो बघितलं का ही पाहुणा आणि बाहेर जर माझं प्रभू रामचंद्र आला आणि त्यांनी जर धनुष्याला बाण लावला एकाच बाणाने मारतील की रे तुला. उठल्या श्रीरामाचे कुराडे घेऊती पळसी बापुडे बाण सोडून या गाडे धड दुधडे पाडील. अरे आमच्या प्रभू रामचंद्राचं बाण जर सुटलं तर त्या बाणाचं निवारण तुझ्या शेणी होणारच नाही. बाणाच्या भेन कुठं बी लपला तरी बाण तुझ्या पाठीमागचा सरणार नाही. बाण जर लागला तर तुझ्या असणाऱ्या देहाचं 2 तुकडं होतील रे बाबा. श्रीराम येईल त्रिशुद्धी रावणे जाणून या दुर्बुद्धी सीता घेऊन या खांदी चपळपदी निघाला. असं म्हणल्या तेवढ्या राजा रावणाने गप दिशी सीतामावलीला धरलं का प्रभू रामचंद्र रीतीनं आता सांगितलं भीती सांगितलं आला आमचं प्रभू रामचंद्र बघितलं मन सोडला तर मरशील. त्या भीतीपोटी राजा रावणाने सीतामावलीला गप दिशी धरलं आपल्या खांद्यावर टाकलं आणि भरारा पळतच निघाला. पिशाचर वदन संयुक्ता सारथीचे सन्मुख आणले रथा मग रावणे रती वावली त्वरित होय निघता लंकेशी. तेवढ्यात म्हणजे असणार पिशाच वदन पिशाच म्हणजे भूतासारखं ज्याचं तोंड आहे आणि त्याला मुलं असणार खरं गाढव झुपलेलं आहे अशा प्रकारचा असणारा रथ लगेच असणाऱ्या भूतासारख्या तोंडाच्या सारख्याने राजा रावणाच्या समोर आला. त्या रथामध्ये असणारा राजा रावण असणारे बसलेले आहेत आणि मन भरून दिशे असणारा लंकेकडे हळूहळू उड्डाण करू लागलं. तेवढ्यात आता कोण बघतंय ऐका. एका जनार्दना चरण रावण केले जानकी हरण आता कोणी सीता क्रंदन जटायु दारुण युद्ध करेल. शांतीप्रमाणे एकनाथ महाराज आपल्या गुरु जनार्दन स्वामीला शरण गेले आणि शरण जाऊन असणारा ह्या अध्यायाच्या ठिकाणी आपण कथा ऐकली. राजा रावण सीतामावलीला पळवून नेऊ लागलेला आहे. आता सीतामावली आवाज टाकतील उगाच खऱ्या सीतामावली तर कुठं आहे त्या आतमध्येच बसल्यात पर्णकुटीत. ही खोटे सीतामावली पण जगाला कळण्यासाठी सगळ्यांना खरं वाटावं म्हणून सीतामावली मोठ्याने खांबातील प्रभू रामचंद्र. मग प्रभू रामचंद्र तर लांब गेलेले आवाज काय ऐकू जाणार नाही. तेवढ्या जटायू नावचे असणारे पक्षी आहेत ते जटायू प्रभू रामचंद्राचा आवाज सीतामावलीचा आवाज ऐकतील आणि त्यांना राजा रावणाच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करतील. सुंदर गोड कथा उद्याच्या अध्यात ऐकायचं विनंती श्रोते मंडळींना ग्रंथ करतात. जटायु रावणा ते दंडून सीता सोडविला आपण रावण करील जटायु छळला ते निरूपला. जटायू आपल्या ताकदीच्या जोरावर राजा रावणाबरोबर असणारा युद्ध करील. युद्धात जटायू जिंकल सीतामावलीची सोडवणूक करील पण राजा रावण जटायू सोबत कपट करील. जटायूला संपून टाकेल कपटाने राजा रावण आणि सीतामावलीला पळवून नेईल. शांतीप्रमाणे एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगतात उद्याच्या अध्यायाची गोड कथा असणारे राम भक्त आणि राक्षस असणार राजा रावण हे दोघांचं घनघोर होणार आहे. गोड कथा आहे तर ऐका अशी विनंती श्रोते मंडळीला करतात आणि या अध्यायाचं कथानक संपवितात. भावार्थ रामायणे जानकी रावण हरण राम षोडशाध्याय गोड श्रीकृष्ण अर्पणमस्तु शुभम भवन्तु कुंडलिकावतार विठ्ठल श्री